हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा नेक्स्ट टॉपिक आपला जो आहे तो वेक्टर आहे. विद्यार्थी मित्र, पहिले एक लक्षात ठेवा, वेक्टरला वेटेज जास्त आहे. जवळजवळ तुम्हाला 10 ते 12 मार्कासाठी हा टॉपिक आहे. बोर्डसाठी 10 ते 12 मार्कासाठी विचारला जातो, त्यामुळे वेटेज जास्त आहे आणि सोपा पण आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये बघा वेक्टर्समध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर वेक्टर अँड देअर टाइप्स, देन सेक्शन फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन येणार आहे, देन डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स येणार आहे, देन क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स अँड देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ओके, आणि हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पडले जातात, रिपीट पण होतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा ह्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर बोर्डमध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चनची समरी इथं लिहिलेली आहे. बघा 2024 मध्ये तुम्हाला बघा पहिला क्वेश्चन आहे अल्फा बीटा गॅमा, म्हणजेच तुम्हाला जी लाईन अँगल करते एक्स ॲक्सिसची दॅट इज अल्फा, वाय ॲक्सिसची दॅट इज बीटा आणि झेड ॲक्सिसची दॅट इज गॅमा, हे अँगल तुम्हाला देतात. त्यातले 2 अँगल देतात, तिसरा अँगल तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो की ज्याच्यामध्ये रिलेशन असतं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. इम्पॉर्टंट रिलेशन लक्षात घ्या लाईनसाठी. ओके, त्याचा MCQ विचारलेला आहे. कोलिनियर वेक्टर्स जे आहेत की ज्याच्यामध्ये के तुम्हाला मिळावा लागतो. नंतर 5a बार मायनस 3b बार मायनस 2bc बार इज इक्वल टू 0 असेल तर त्यांच्यामध्ये इंटरनल डिव्हिजन आहे का एक्सटर्नल डिव्हिजन आहे हे ओळखावं लागतंय. पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे प्रूव्ह दॅट अँगल इन अ सेमी सर्कल इज, 3 मार्कासाठी विचारलेला आहे बघा. आणि नंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड, हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड. लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड जो आहे तो ऑलमोस्ट तुम्हाला विचारतात. लक्षात घ्या. हा अल्फा बीटा गॅमा हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच फोकस क्वेश्चन आहे, जास्त तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावर पडतात. लक्षात घ्या. ठीक आहे, कोलिनियरवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत विद्यार्थी मित्र. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे 2023 ला बघा अँगल विथ व्हर्टायसेस. ठीक आहे, अँगल विथ व्हर्टायसेस MCQ तुम्हाला विचारला आहे, MCQ. ठीक आहे, ओके. अँगल विथ व्हर्टायसेस, नंतर मॉड ऑफ वेक्टर म्हणजेच मॉड ए बार मॉड बी बार तुम्हाला दिलेला जातो आणि मग तुम्हाला फायनली फाइंड आउट करावं लागतं ए बार डॉट बी बार किंवा ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे, नंतर हेच रिलेशन जसं इतर रिलेशन आहे तसंच हे रिलेशन दिलेलं आहे. फाइंड DRS ऑफ फर्स्ट परपेंडिक्युलर टू सेकंड टू लाईन्स, म्हणजेच फाइंड DRS ऑफ फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर टू 2 लाईन्स. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र, बऱ्याच वेळा रिपीटेड झालेला आहे. नंतर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन याचा थेरम प्लस एक्झाम्पल, इथं पण थेरम प्लस एक्झाम्पल. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, आणि त्यालाच तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हटणार आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेडला काय म्हणणार आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. दोन्ही एकच असते, लक्षात घ्या. दॅट इज बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. हा तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे की जो व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड इतका असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आपण पुढे पण बघणार आहोत त्याचे सम. आणि नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि त्याचं एक्झाम्पल 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारायला, लक्षात घ्या. ठीक आहे, नंतर बघा अगेन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट MCQ तुम्हाला विचारला आहे. सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगलवर एक क्वेश्चन विचारला आहे. इंटरनल डिव्हिजन प्रूव्ह दॅट थेरम विचारलेले आहेत. ठीक आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अगेन बघा इथं जसं स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा क्वेश्चन आहे तसाच इथं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, म्हणजेच बॉक्स प्रोडक्ट आहे. सगळं एकच आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि बॉक्स प्रोडक्ट दोन्ही एकच आहे विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या. कोलिनियर वेक्टर अगेन कोलिनियरवर क्वेश्चन तुम्हाला रिपीट झाला आहे. अल्फा बीटा गॅमा अगेन तुमचा रिपीट झालेला आहे. 4 पॉइंट्स कोप्लेनरिटी, हे सुद्धा तुम्हाला आता 4 पॉइंट दिले तर 3 त्याचे वेक्टर बनवायचे आणि वेक्टर्स आर कोप्लेनर, म्हणजेच तुमचा डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 दाखवून ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या. तर हे सुद्धा IMP आहे. नंतर ट्रायंगल ABC मध्ये राईट अँगल ट्रायंगल असेल तर X तुम्हाला मिळवायचा आहे. नंतर बघा DRS ऑफ फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर टू सेकंड लाईन, बघा परत रिपीट झालाय बघा 2019 ला. इथं पण तुमचा होता DRS ऑफ फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर, 2023 ला पण विचारलाय, 2019 ला पण विचारलाय, रिपीट होतंय, लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड अगेन आलं बघा, व्हॉल्यूम ऑफ अगेन कोप्लेनिटी अगेन सेम थिंग. नंतर अगेन इंटरनल डिव्हिजन बघा रिपीट झालेत क्वेश्चन.
ठीक आहे, जास्त फोकस क्वेश्चन लक्षात घ्या. नंतर अँगल बिटवीन द लाईन्स DRS, म्हणजे तुम्हाला DRS A1 B1 C1 A2 B2 C2 दिला तर कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला अँगल फाइंड आउट करायला लागतो. लक्षात घ्या दोन लाईन्स मधला. हे एक इक्वेशन महत्वाचं आहे, cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा प्लस cos 2 गॅमा प्लस 1 = 0 हे आपल्याला पाहायचं आहे. नंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अगेन रिपीट झालेला आहे बघा. ठीक आहे, मीडियन्स आर कन्करंट्स हा थेरम तुम्हाला विचारलेला आहे. सेंट्रॉइडवर परत एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं आहे, लक्षात घ्या. नंतर कोलिनियर, अगेन कोलिनियर आलं बघा. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरल अगेन रिपीट झालं, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड. नंतर फाइंड एंड सेंटर, एंड सेंटर एकदा विचारलंय तुम्हाला. ठीक आहे, एंड सेंटर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा एक सुद्धा फॉर्म्युला असतो. इंटरनल डिव्हिजन अगेन प्रूव्ह दॅट क्वेश्चन किंवा तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा विचारतात, लक्षात घ्या. प्रूव्ह दॅट मीडियन्स आर कर्कॅनेट हा तुमचा थेरम विचारलाय. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन 3 मार्काला आहे. ठीक आहे, तुमचा थेरम प्लस सम दोन्ही सुद्धा विचारतात, लक्षात घ्या. लिनियर कॉम्बिनेशनवर एकदा विचारलेला आहे क्वेश्चन. नंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड विचारलंय बघा. अगेन व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड, अगेन इंटरनल डिव्हिजन बघा, हे रिपीट झालेत क्वेश्चन. आणि फाइंड DRS ऑफ ए फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर टू 2 लाईन्स बघा, हे अजून रिपीट झालेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तुमचे क्वेश्चन्स हे रिपीट झालेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक एकदम इझी आहे विद्यार्थी मित्र हो, रिपीट पण आहे आणि एकदम सोपा आहे. तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये डिटर्मिनंटचं ॲप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्र. तुम्हाला 3/3 डिटर्मिनंट जर सॉल्व करता आला तर सगळे मार्क तुम्ही घेऊ शकता, लक्षात घ्या. जवळजवळ 9 ते 12. आणि बाकीचा थेरम पण आहे. थेरम काय जसा जसा तुमचा टेक्स्टबुकमध्ये असतो तो तुम्हाला लिहावा लागतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर आपण जाणार आहोत पुढं. नेक्स्ट बघा, इफ द वेक्टर्स -3i + 4j - 2k I + 2k I - pj आर कोप्लेनर देन द व्हॅल्यू ऑफ p इज व्हॉट. ठीक आहे, तुम्हाला 3 वेक्टर दिलेले आहेत आणि 3 वेक्टर तुम्हाला काय दिलेले आहेत, कोप्लेनर दिलेले आहेत विद्यार्थी मित्र. काय दिलेले आहेत, कोप्लेनर दिलेले असतील तर हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 2 मार्कासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ठीक आहे, हाच क्वेश्चन कधी कधी तुम्हाला 2 मार्काला विचारतात. ठीक आहे, 2 मार्कासाठी की जिथं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले नसतात, इथं ऑब्जेक्टिव्ह MCQ ला विचारलाय. कधी कधी डायरेक्ट 2 मार्काला सुद्धा विदाउट MCQ तुम्हाला विचारू शकतात हा क्वेश्चन, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये सोल्युशन बघा. सोल्युशन, तुमचे वेक्टर जे आहेत ते कोप्लेनर आहेत, त्यामुळे तुम्ही लिहिणार आहे कंडिशन बघा, ॲज वेक्टर्स आर कोप्लेनर, ॲज वेक्टर्स आर कोप्लेनर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 दाखवायची बघा. डिटरमिनंटची व्हॅल्यू व्हॉट, 0. आणि तो आता तुम्ही डिटरमिनंट घेणार आहे. आता त्या डिटरमिनंटमध्ये बघा, पहिला जो वेक्टर आहे त्याच्यात IJK चे कोएफिशिएंट तुम्ही घ्यायचे आहेत. कशाचे कोएफिशिएंट घ्यायचे आहेत, IJK चे कोएफिशिएंट. तर इथं लिहितो बघा -3, इथं लिहितो 4 बघा, हा तुमचा -3 देन 4 देन -2. ओके, हा तुमचा -3 आहे बघा, -3 4 -2. दुसरा वेक्टर आहे I + 2k म्हणजेच 1 0 आणि 2. लक्षात आलं. इथं जे नाही आहे, जे नाही आहे याचा अर्थ काय, तुम्ही लिहिताना असं लिहू शकताय I + 0j बघा, I + 0j + 2k. याचा अर्थ, कारण एक लक्षात घ्या, I नंतर j नंतर k, लक्षात आलं. तर हा वेक्टर I आणि k मध्ये दिला, याचा अर्थ j 0 असणार आहे, म्हणून इथं 1 0 2 लिहिलाय. आणि नंतर इथं I - pj आहे, I चा सहगुणक 1 आहे, j चा सहगुणक -p आहे, k नाही आहे, याचा अर्थ 0. त्यामुळं कधी पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला वेक्टर दिलेले आहेत, 3 वेक्टर दिलेले आहेत, त्या तिन्ही वेक्टरचे IJK चे कोएफिशिएंट हे रो मध्ये लिहायचे आहेत. पहिल्या वेक्टरचे पहिल्या रो मध्ये, दुसऱ्या वेक्टरचे दुसऱ्या रो मध्ये आणि तिसऱ्या वेक्टरचे तिसऱ्या रो मध्ये लिहायचे आहेत. रो लिहिताना एक लक्षात घ्या, 0 कुठं येते, तर जो तुमचा j नसेल तर तिथं 0 लिहायचा आहे. हा तुमचा I कॉलम, हा j कॉलम आणि हा k कॉलम असतो, लक्षात घ्या. आणि इथं k नाही, त्यामुळे इथं 0 लिहिला आहे. आता याला फक्त आपला नेहमीप्रमाणे सॉल्व करायचा आहे डिटरमिनंट बघा. सॉल्व करूया आणि मग तुमचा आन्सर फाइंड आउट करूया. दॅट इज -3 इंटू ब्रॅकेट बघा, -3 इंटू ब्रॅकेट, रो गेला कॉलम गेला, 0 इंटू 0 इज 0, मायनस मायनस प्लस होणार बघा. इथं -2p लिहितो पाहिजे तर पहिले. ठीक आहे, -3 पहिला एलिमेंट सिलेक्ट केलेला आहे, त्याचा रो आणि कॉलम घालवलेला आहे. पहिल्याशी दॅट इज 0 इंटू 0, मायनस हा दुसरा म्हणजेच -2 इंटू p. ठीक आहे, पहिलं प्रोडक्ट कधी पण हे झालं पाहिजे, लक्षात घ्या. 0 इंटू 0 इज 0, मायनस हे दोघांचं प्रोडक्ट -2p. नंतर दुसऱ्याची साईन इथं बघा प्लस आहे, तर याला मायनस करा, -4 इंटू ब्रॅकेट बघा, -4 इंटू ब्रॅकेट, रो गेला कॉलम गेला, मनातल्या मनात रो गेला कॉलम गेला, 1 इंटू 0 इज 0, -2 हे झालं दुसरं, हे प्रोडक्ट मायनस हे प्रोडक्ट. नंतर तिसरा -2 विथ साईन लिहायचा आहे, फक्त मधल्यालाच तो एवढं
प्लस असेल तर इथं मायनस लिहायचं आहे आणि मायनस असेल तर काय लिहायचं आहे, प्लस लिहायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. -2 रो गेला, कॉलम गेला, 1 इंटू मायनस पी इज मायनस पी. ठीक आहे, आणि -0 अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट, 0. आता बघा व्हॅल्यू तुमची दॅट इज -3 इंटू ब्रॅकेट, हे मायनस मायनस प्लस म्हणजे 2p होणार आहे. ठीक आहे, -4 तुम्ही डायरेक्ट जरी प्लस लिहिला तरी चालतंय विद्यार्थी मित्रांनो. मायनस मायनस प्लस होत आहे ऑलरेडी, अगोदरच तुम्ही जरी लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही. पहिला सम आहे या स्लाईडमधला म्हणून मी डिटेलमध्ये लिहिलं इथं विथ साईन. ठीक आहे, नंतर -4 इंटू ब्रॅकेट इथं तुम्ही लिहिणार आहे -2 आणि -2 आणि इथं लिहिणार आहे -p इज इक्वल टू व्हॉट, 0. आता -3 2 जा बघा इथं येणार 6p विथ मायनस साईन. ठीक आहे, इथं मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, 4 2 जा 8. नंतर इथं मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, +2p इज इक्वल टू व्हॉट, 0. इज इक्वल टू व्हॉट, 0. नाव -6p आणि +2p हे तुमचं जे आन्सर येणार आहे ते -4p येणार आहे. ठीक आहे, हा 8 ला पलीकडे टाका, तो होणार आहे -8. ओके, सो देअरफॉर p इज इक्वल टू आता येणार आहे -8 डिवाइड बाय काय येणार आहे -4, म्हणजेच फायनली तुमचा आन्सर काय येणार आहे 2. सो 2 इज युअर आन्सर. याचा अर्थ तुमचा डी ऑप्शन करेक्ट. क्लिअर. तर थोडक्यात काय, वेक्टर जर को प्लेनर असतील, को प्लेनर म्हणजे विद्यार्थी मित्र एकाच प्लेनमध्ये वेक्टर असतात. लक्षात ठेवा, जर ही प्लेन असेल तर ह्याच प्लेनमध्ये सगळे जर वेक्टर असले तर त्याला काय म्हणायचं, को प्लेनर. को मीन्स सेम, प्लेनर मीन्स प्लेन. ठीक आहे, हा जर एकाच प्लेनमध्ये समजा हा जर प्लेन असेल तर ह्याच प्लेनमध्ये तुमचे वेक्टर पाहिजेत तर त्याला म्हणायचं को प्लेनर वेक्टर्स. तर ही कंडिशन लक्षात ठेवा. कंडिशन इज डिटरमिनंट इज इक्वल टू व्हॉट, 0. शुअर शॉट 100% सम येतो, लक्षात घ्या याच्यावर. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट, इफ अ लाईन इज इन्क्लाइन ॲट 60 डिग्री अँड 30 डिग्री विथ द एक्स अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली देन द अँगल विच इट मेक्स विथ झेड ॲक्सिस. म्हणजे एखादी लाईन आहे, ती लाईन एक्स वाय झेडला काय करते, अँगल तयार करते. तर इथं तुम्हाला अँगल्स कुठले कुठले दिलेत बघा. बघा सोल्युशन, एक्स ॲक्सिसचे अँगल किती दिलाय बघा. हे बघा एक्स ॲक्सिस 60 डिग्री दिलाय, याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री. हे झालं पहिलं. नंतर वाय ॲक्सिसचे तुम्हाला दिलाय 30 डिग्री, म्हणजेच बीटा तुम्हाला दिलाय बघा, बीटा दिलाय तुम्हाला 30 डिग्री. ठीक आहे, नंतर झेड ॲक्सिसचे तुम्हाला मिळवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला गॅमा मिळवायचा आहे विद्यार्थी मित्रो. आणि ह्यातलं अल्फा बीटा गॅमातलं तुम्हाला रिलेशन माहित आहे, दॅट इज एखादी लाईन जर अल्फा बीटा गॅमा एक्स वाय झेड ॲक्सिसची जर करत असेल अँगल तर लक्षात ठेवा इथं तुम्ही घेणार आहे कॉस्क्वेअर अल्फा प्लस कॉस्क्वेअर बीटा प्लस कॉस्क्वेअर गॅमा इज इक्वल टू व्हॉट, 1. हे तुमचं इक्वेशन आहे. आणि ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला आता व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत, तर इथं व्हॅल्यूज पुटअप करतो बघा. दॅट इज कॉस्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 60 डिग्री इथं लिहितो, प्लस इथं कॉस्क्वेअर बीटाची व्हॅल्यू लिहितो 30 डिग्री इथं लिहितो, प्लस कॉस्क्वेअर गॅमा इज इक्वल टू व्हॉट, 1. आता इथं कॉस्क्वेअर 60, कॉस 60ची व्हॅल्यू हाफ असते, तर हाफचा तुम्ही स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, हाफ स्क्वेअर प्लस कॉस 30ची व्हॅल्यू असते √3/2, ब्रॅकेटचा तुम्ही स्क्वेअर लिहिणार आहे, प्लस कॉस्क्वेअर किंवा जागेवर लिहायचा आहे आणि इज इक्वल टू 1. नेक्स्ट पार्ट बघा, आता हाफचा स्क्वेअर काय होणार, 1/4. ठीक आहे, हाफ टू द स्क्वेअर इज 1/4 प्लस √3/2चा स्क्वेअर किती येणार, 3/4 प्लस कॉस्क्वेअर किंवा जाग्यावर आणि इज इक्वल टू 1. ओके, आता हे 4 डिनॉमिनेटर सेम, राईट ओनली वन्स. 3 + 1 4 होणार, प्लस इथं येणार कॉस्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ह्याचा आन्सर 1 येणार आहे, प्लस कॉस्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1, म्हणजेच कॉस्क्वेअर गॅमा तुमचा येणार आहे बघा, तुमचा येणार आहे 1 - 1. इथं येणार आहे 1 - 1 आणि 1 - 1 0 येणार आहे, म्हणजेच कॉस्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू 0 झालेली आहे. म्हणजेच कॉस गॅमा तुमचा येणार आहे 0, म्हणजेच गॅमा इज इक्वल टू काय येणार, 90 डिग्री येणार विद्यार्थी मित्रो. कॉस ऑफ 90 डिग्री 0 असतो बघा. 90 डिग्री ऑप्शनमध्ये तुम्हाला रेडियनमध्ये लिहिलेला आहे, तर 90 डिग्री म्हणजेच रेडियनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, π/2 लिहिणार आहे. एक लक्षात ठेवा, पाय मीन्स 180 डिग्री, फिक्स म्हणजे फिक्स, पाय मीन्स 180 डिग्री आणि π/2 म्हणजे काय, 90 डिग्री. तर हे तुमचं ऑप्शन आलेलं आहे, गॅमा इज इक्वल टू π/2. ठीक आहे, तर π/2 ऑप्शन सी सिलेक्ट करा.
ओके, तर अशा तऱ्हेनं हे तुमचा सम सॉल्व करायचा आहे. तर याच्यामध्ये कधी पण लक्षात ठेवा, लाईन्स मेक्स अन अँगल ऑफ अल्फा बीटा गॅमा विथ एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. देन हे रिलेशन महत्त्वाचं आहे, दॅट इज कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. बघा, कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. इम्पॉर्टंट रिलेशन. कधी कधी ह्या रिलेशनला असं सुद्धा म्हणतात, दॅट इज असं सुद्धा तुम्ही लिहू शकता, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 व्हेअर एल एम एन आर DCS डिरेक्शन कोसाइन्स असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा MCQ सॉल्व्ह झालेला आहे. अगेन IMP. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढची स्लाइड बघा. डिरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स AB. ठीक आहे, तर A पॉईंट दिलाय, B पॉईंट दिलाय आणि तुम्हाला डिरेक्शन कोसाइन्स मिळवायला सांगितलंय, म्हणजेच तुम्हाला LMN मिळवायचा आहे. आता जस्ट मी सांगितलं होतं की LMN हे तुमचे डिरेक्शन कोसाइन्स आहेत. तर एक लक्षात ठेवा, कधी पण विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस तुम्हाला DRS म्हणता, DRS म्हणजेच तुमचे डिरेक्शन रेशोज म्हणतात. तर डिरेक्शन रेशोज डिनोटेड बाय, लक्षात ठेवा, ABC. फिक्स म्हणजे फिक्स, फिक्स म्हणजे फिक्स. 3D मध्ये हा पार्ट येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर डिरेक्शन रेशोज दॅट इज इक्वल टू ABC. ठीक आहे, आणि डिरेक्शन कोसाइन्स म्हटलं त्याला तुम्ही DCS म्हणता. काय म्हणता? DCS. तर डिरेक्शन कोसाइन्स म्हटलं तर ते तुमचे लेटर्स आहेत, ते LMN असतात. लक्षात घ्या, काय असतात? LMN. आणि याच्यातलं जे रिलेशन असतं तर ते कसं असतं सांगतो. जर तुम्हाला L पाहिजे असेल तर तुम्ही लिहिणार आहे दॅट इज A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस काय लिहिणार आहे? C स्क्वेअर लिहिणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, हा झाला तुमचा L नंतर तुम्ही M लिहू शकताय, दॅट इज M इज इक्वल टू असणार आहे दॅट इज B अपॉन, बघा, B अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, अगेन सेम थिंग, दॅट इज A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर आणि नंतर N इज इक्वल टू दॅट इज C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ तुमचा असणार आहे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. तर हे पहिले फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे तुमचं आहे रिलेशन बिटवीन DRS अँड DCS. A म्हणजे DRS, B म्हणजे DRS, C म्हणजे DRS, ABC तुमचे DRS आहेत आणि LMN हे तुमचे काय आहेत? DCS आहेत. विद्यार्थी मित्र, तर ह्या दोघातलं रिलेशन हे माहीत पाहिजे. हे रिलेशन माहीत झालं की तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर मिळत जातं. व्हेरी IMP रिलेशन आहे, लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये बघा, डिरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू द AB. तर ह्याच्यामध्ये कसं पॉईंट्स दिल्यात, तुम्हाला DRS द्या नाहीत, डायरेक्ट कधी कधी DRS देतात आणि DRS दिल्यावर म्हणजेच DRS देतात म्हणजेच ABC देतात, लगेच तुम्हाला LMN फाइंड आउट करता येतो. पण इथं तुम्हाला DRS दिलेले नाहीत विद्यार्थी मित्र. तर ते DRS कसे फाइंड आउट करायचे ते सांगतो. तर तुम्हाला इथं DRS ऑफ AB इथं लिहितो बघा, DRS ऑफ AB दॅट इज DRS AB इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करणार? तर बीतनं A वजा करायचा, बीतनं A काय करणार? मायनस करायचा. बघा, 1 मायनस ऑफ -4, बघा इथं लिहितो 1 मायनस ऑफ -4 पहिला DRS. ठीक आहे, नंतर 3 मायनस ऑफ 2, 3 मायनस ऑफ 2. ठीक आहे, नंतर -2 -3, -2 -3 हे झाले तुमचे DRS. आता एक कॅल्क्युलेट करूया, दॅट इज 1 मायनस ऑफ मायनस दॅट इज 5, हे झालं पहिलं. 3 -2 दॅट इज 1 आणि तिसरा जो आहे तो -3, -2 आणि -3 म्हणजेच काय झालेला आहे? -5 झालेला आहे. तर हे DRS मिळाले तुम्हाला. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला 2 पॉईंट देतात, कधी पण लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, ज्यावेळेस तुम्हाला 2 पॉईंट देतात त्यावेळेस तुम्हाला बघा हे 2 पॉईंट जसं AB दिलेत त्यावेळेस तुम्हाला DRS कसा फाइंड आउट करायचा? तर B मधनं A वजा करायचा, ते तुमचा काय असतोय? DRS असतोय. लक्षात घ्या. ठीक आहे, आता DRS मिळाले म्हणजेच तुम्हाला A मिळाला, B मिळाला, C मिळाला, झालं. आता ह्या ABCच्या किमती इथं टाकायच्या म्हणजेच तुम्हाला करस्पॉन्डिंग काय मिळतात? DCS मिळतात. हे तुम्हाला मिळालेले DRS आहेत. आपल्याला जायचं आहे DCS ला. बघा इथं लिहिलंय डिरेक्शन कोसाइन लिहिलंय, याचा अर्थ आपण DCS ला जाणार आहे. DCS म्हणजेच तुमचे इथं लिहिलेले आहेत बघा, DCS म्हणजेच तुमचा LMM पार्ट आहे. तर हा तुम्हाला मिळवायचा आहे, हे दिलेला आहे म्हणजे फाइंड आउट झालेला आहे आता. ठीक आहे, आता L इज इक्वल टू इथं लिहितो बघा A अपॉन, तर A ची व्हॅल्यू बघा, A ची व्हॅल्यू काय सांगा? 5. तर इथं लिहितो 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, बघा 5 टू द स्क्वेअर, हा तुमचा A, हा तुमचा B, हा तुमचा C. ठीक आहे, 5 इज A, 1 इज B and C इज -5. सो 5 टू द स्क्वेअर प्लस 1 टू द स्क्वेअर प्लस -5 टू द स्क्वेअर. ठीक आहे, किती येतात बघा? दॅट इज 5 अपॉन तुमचं जे आन्सर येणार आहे बघा, इथं 5चा वर्ग तुमचा 25 होणार आहे, इथं पण 25 होणार आहे, म्हणजेच 25 25 50 झाले आणि 50 आणि प्लस 1चा वर्ग म्हणजेच 50 आणि 1 काय होणार? 51 होणार, 51 होणार. तर इथं लिहिणार आहे 51. ठीक आहे,
5चा स्क्वेअर 25 मायनस 5चा स्क्वेअर अगेन प्लस 25, इथं जरी मायनस असलं तर या स्क्वेअरमुळे पॉझिटिव्ह होतंय, लक्षात घ्या. 25 प्लस 25 50 आणि प्लस 1 म्हणजेच 51 झाले आणि हा तुमचा 5 म्हणजेच तुमचा आन्सर 5/51 झालं. आता दुसरं जे लिहिताना आहे, दुसरं लिहिताना बी अपॉन पाहिजे, बी आपल्याकडे 1 आहे त्यामुळे इथं 1 अपॉन डायरेक्ट तुम्ही आता 51 लिहिला तरी चालेल, कारण डिनॉमिनेटर आता प्रत्येक ठिकाणी सारखा आहे. दॅट इज सी अपॉन सी म्हणजेच -5/√51 हे तुमचा आन्सर येणार आहे, लक्षात घ्या. आता हे ऑप्शन कुठं आहे बघा. आता हे ऑप्शन लिहिताना इथं हे तुमचे ऑप्शन आहेत, पण इथं दिलेल्या ऑप्शनमध्ये प्लस और मायनस दिसायला लागलेत. तर कधी पण लक्षात ठेवा, इथं तुम्ही जे आन्सर आलेला आहे किंवा या फॉर्म्युलेला प्लस और मायनस लिहू शकताय, लक्षात घ्या. इथं प्लस और मायनस, इथं प्लस और मायनस, इथं प्लस और मायनस, म्हणजेच तुम्ही इथं आन्सरला प्लस और मायनस, इथं प्लस और मायनस. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू युअर MCQ जे दिलेले आहेत, ABCD ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार प्रत्येकाला तुम्ही प्लस और मायनस द्यायचा आहे. आणि प्रत्येकाला प्लस और मायनस दिल्यानंतर बघा तुमचा ऑप्शन जो आलेला आहे तो बघा 5/√51 म्हणजे इथं येतोय, बाकी कुठं नाही आहे. 5/√51, 1/√51 आणि -5/√51 म्हणजेच ऑप्शन बी करेक्ट. क्लिअर. इम्पॉर्टंट थिंग दिस वन, हा पार्ट तुमचा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. LMN द रिलेशन बिटवीन डिरेक्शन कोसाइन्स अँड डिरेक्शन रेशोज. क्लिअर स्टुडंट्स. नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट आहे इफ द वेक्टर्स. बघा वेक्टर्स तुम्हाला दिलेला आहे 2i - qj + 3k अँड 4i - 5j + 6k आर कोलिनियर. जर तुमचे दोन वेक्टर कोलिनियर असेल तर तुम्हाला q ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. आता एक लक्षात ठेवा, वेक्टर्स आर कोलिनियर. कोलिनियरचं मिनिंग समजावून घ्या. कोलिनियर म्हणजे एका लाईनीत. बघा हे जर तुमचा एक वेक्टर असेल तर दुसरा पण वेक्टर याच्या बरोबर लाईनीत असणार आहे, त्याला म्हणायचं कोलिनियर. तर हे जर फाइंड आउट करायचं असेल तर दोन वेक्टरचे IJK चे कोशंटचा रेशो घ्यायचा. बघा इथं पहिला वेक्टर दॅट इज 2, इथं रेशो घेतो बघा 2/4 झालं. आयचा क्वेश्चन रेशो घेतला इज इक्वल टू जेचा क्वेश्चन बघा इथं -q आहे पहिल्या वेक्टरसाठी आणि दुसऱ्या वेक्टरसाठी बघा इथं -q आहे. विथ साईन घ्यायचं, साईन लई इम्पॉर्टंट आहे, हे मायनस विसरायचं नाही विद्यार्थी मित्रो. -q आणि इथं तुमचा आहे -5, इथं लिहितो बघा -5 इज इक्वल टू तिसरा जो आहे तो 3/6 आहे बघा 3/6. तर इथून तुम्ही q ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. तुम्ही आता q ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना पाहिजे तर हा रेशो घ्या किंवा हा रेशो घ्या, कोणता पण रेशो घ्या चालतंय. आता जर तुम्ही हा रेशो घेतला तर इथं 2 2 जा 4 म्हणजे इथं राहणार 1/2 इज इक्वल टू तुमचा इथं येणार आहे -q डिवाइडेड बाय इथं -5 येणार आहे, म्हणजेच इथं येणार q/5, इथं येणार तुमचा 1/2 म्हणजेच q ची व्हॅल्यू तयार झाली बघा. q इज इक्वल टू इथं येणार आहे 5/2. ओके, म्हणजेच तुमचा ऑप्शन काय झाला, सी तयार झाला. जरी तुम्ही हा रेशो घेतला तरी बी चालते, कुठला तरी एक घ्या, हा घ्या किंवा हा घ्या. इथं जरी घेतला तर इथं पण अगेन 1/2 राहणार आहे, अगेन सेम थिंग, हे मायनस मायनस कटच होणार आहेत. सो फायनली तुम्हाला कुठला जरी एक रेशो घेतला तरी तुमचं फायनल आन्सर येणार आहे. तर ऑप्शन सी सिलेक्ट झालेला आहे. तर इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन वेक्टर कोलिनियर असतात त्यावेळेस त्यांचे IJK चे क्वेश्चनचे जे रेशो आहेत ते रेशो तुम्ही इक्वल दाखवायचे आहेत आणि मिळवायचा आहे q. ओके, नेक्स्ट पार्ट. If the points A that is 2 1 1, B 0 -1 4 and C K 3 -2 are collinear. आता तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत कोलिनियर, 3 पॉइंट्स. मगाशी डायरेक्ट वेक्टरच दिले. ठीक आहे, काय दिले, वेक्टर. आता तुम्हाला माहित आहे वेक्टर म्हणजेच ह्याला तुम्ही वेक्टर म्हणणार आहे बघा, हा तुमचा वेक्टर A बार. ठीक आहे, ओके. आता इथं पॉइंट दिलेत, A चे पॉइंट दिलेत. काय सांगा, A चं पॉइंट दिलाय बघा, हा A बार तुम्ही जर लिहायचा असेल तर असा सुद्धा लिहू शकताय बघा, दिस वन, किंवा हा AB बार असा लिहा. ठीक आहे, इथं A पॉइंट आणि इथं B पॉइंट जर असेल तर तुम्ही AB बार म्हणा किंवा त्याला A बार म्हणा. ओके, तर इथं पॉइंट दिलेले आहेत. तर पॉइंट तुमचे कोलिनियर जर दाखवायचे असतील बघा, इफ द पॉइंट्स आर कोलिनियर जर दाखवायचे असेल तर तुम्ही आता इथं दोन वेक्टर फाइंड आउट करायचे आहेत, एक म्हणजे AB बार आणि दुसरा म्हणजे BC बार. ठीक आहे, तर AB बार आणि BC बार आपण फाइंड आउट करूया. आणि एक लक्षात ठेवायचं, AB बार आणि BC बार फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही तो स्केलर मल्टिपल मध्ये पण प्रूव्ह करू शकताय बघा. जर एखादा वेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ दुसऱ्याचं वेक्टर असेल तर ते दोन वेक्टर काय असतात, कोलिनियर. पक्का ध्यानात ठेवा, कारण ही जी स्टेटमेंट आहे स्केलर मल्टिपल हे तुम्हाला थेरम मध्ये पण यूज होणार आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर त्याप्रमाणे हे सोडूया. पहिले AB बार लिहितो बघा, AB बार म्हणजेच तुमचा बीतनं A मायनस करणार आहे, तर इथनं बीतनं A मायनस होतोय बघा, पहिल्यातनं मायनस करायचा आहे. 0 -2 इज -2i. ठीक आहे, नंतर -1 -1 इज -2j, नंतर 4 - 1 इज 3k
हे झालं पहिलं ए बी बार झालेला आहे. ठीक आहे, तसंच आता बी सी बार फाइंड आउट करूया. ठीक आहे, बी सी बार इज इक्वल टू, ठीक आहे बघा 0 -2 -1 -1 आणि 4 -1. ठीक आहे, आता बी सी बार फाइंड आउट करताना सीतनं बी मायनस करायचा. बघा सी तुम्हाला व्हॅल्यू के दिलेली आहे, तर इथं तुम्ही लिहिणार आहे के -0, म्हणजेच इथं के आय येणार आहे. काय येणार आहे? के आय. हे झालं पहिलं, के आय इज पहिलं झालेलं आहे. ठीक आहे, नंतर दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 3 मायनस ऑफ मायनस याचा अर्थ 4 इथं लिहितो बघा प्लस 4j. 3 मायनस ऑफ मायनस म्हणजेच काय लिहिणार? 4j. ठीक आहे, 3 मधनं -1 केला म्हणजेच 3 + 1 4 झाला आणि -2 -4 येणार आहे -6k. असे तुम्हाला 2 वेक्टर मिळालेले आहेत विद्यार्थी मित्र. आणि इथं तुम्हाला फाइंड आउट करायची आहे के ची व्हॅल्यू. तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. काय व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? के ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता इथं के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ द पॉइंट्स आर कोलिनियर. ऑलरेडी आता कोलिनियर तुम्हाला दिलेले आहेत. मग कोलिनियर दिलेले आहेत तर मगाच्या सारखंच घ्या पाहिजे. तर तुम्ही मगाशी तुम्हाला 2 वेक्टरचे कोएफिशिएंट जे आहेत ते इक्वल दाखवायचे आहेत. तर इथं घेतो बघा, दॅट इज -2/k. बघा -2/k. ठीक आहे, इज इक्वल टू -2/4. चालेल, हे के पण तुम्ही घेऊ शकताय, पण कुठला तरी एक रेशो घेतला तरी चालतोय. म्हणून मी पहिलेच 2 रेशो घेतोय. आयचा कोएफिशिएंट घेतला, जेचा कोएफिशिएंट घेतला. बरोबर आहे. ठीक आहे, नंतर आता के फाइंड आउट करूया. तर के ला इकडे पाठवतो. ठीक आहे, पाहिजे तर हे -2 कॅन्सलच होतील. म्हणजेच तुम्हाला इथं 1/k इज इक्वल टू राहणार आहे 1/4. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय होणार? 4 होणार. काय होणार? 4 आहे का? बघा झाला 4. मगाच्या मध्ये आणि आत्ताच्या मध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे एक म्हणजे मगाशी डायरेक्ट वेक्टर दिले होते आणि आता इथं वेक्टर बनवावे लागले, कारण पॉइंट्स दिले होते. 2 वेक्टर मगाशी दिले होते, आता पॉइंट्स 3 दिलेले आहेत. 3 पॉइंट पासून तुम्ही 2 वेक्टर बनवायचे आहेत आणि मग तुम्ही कंडिशन मध्ये टाकायचं आहे. त्याचेच रेशो आर प्रोपोर्शनल. ठीक आहे, आय जे आणि के चे संगणक इक्वल दाखवून तुम्ही फाइंड आउट करू शकताय. तर असा हा तुमचा ऑप्शन सी सिलेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या. बघा मगाशी आपण प्रिव्हियस इयर बोर्डमध्ये बघितलेलंच आहे की कोलिनियरचे पण तुम्हाला क्वेश्चन पडलेले आहेत. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट, द मेजर ऑफ एन अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे, 2 अँगल जर असतील, 2 लाईन्स जर असतील विद्यार्थी मित्र, बघा समजा ह्या 2 लाईन्स असतील आणि त्या 2 लाईन्स मधला तुम्हाला अँगल पाहिजे असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, फाइंड द मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स हुज DRS आर. DRS तुम्हाला दिलेले आहेत. बघा पहिला DRS दिलेला आहे 3 to 6. याचा अर्थ हे झालं A1, हे झालं B1, हे झालं C1. पहिल्या लाईनचे DRS घेतलेत 3 to 6, सो दॅट्स वाय A1 B1 C1. दुसऱ्या लाईनचे DRS दिलेत -2 1 आणि 2, म्हणजेच हे झालं A2, हे झालं B2, हे झालं C2. असे तुम्हाला काय दिलेले आहेत? DRS दिलेले आहेत. दोन्ही लाईनचे DRS तुम्हाला माहित आहेत. आता दोन्ही लाईनचे DRS माहित असतील तर त्यातला अॅक्यूट अँगल जर फाइंड आउट करायचे असेल तर फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. इथं लिहितो बघा, बाय फॉर्म्युला, दॅट इज अँगल बिटवीन द लाईन्स इज cos θ इज इक्वल टू, फिक्स म्हणजे फिक्स लक्षात ठेवा, cos θ इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. लक्षात आलं? हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे इम्पॉर्टंट. cos θ अँगल बिटवीन द 2 लाईन्स इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर, वेअर A1 B1 C1 आर द DRS ऑफ फर्स्ट लाईन अँड A2 B2 C2 आर द DRS ऑफ सेकंड लाईन. विद्यार्थी मित्रो, आता डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करूया आपण. तर A1 A2 बघा, A1 A2 इथं लिहितो बघा 3 × -2. ठीक आहे, 3 × -2 प्लस B1 B2. B1 B2 इज 2 × 1, that is B1 B2 plus C1 C2 that is 6 × 2 divided by square root of A1 square plus B1 square plus C1 square. याचा अर्थ 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर आणि इथे येणार आहे प्लस 6 to the square into बघा into A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर, म्हणजेच -2 चा स्क्वेअर. इथं मायनस जरी असलं तर लक्षात ठेवा स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह होणार आहे. लक्षात घ्या, स्क्वेअर रूटमध्ये इथं निगेटिव्ह येणार नाही. -2 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. ओके, आता याचा कॅल्क्युलेशन पार्ट बघा.
दॅट इज इक्वल टू 3 2 जा -6 प्लस 2 1 जा 2 प्लस 6 2 जा 12 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ, बघा स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर इज 9. ठीक आहे, 9 4 13, 13 आणि हे 36 होणार, 36 आणि 13 बघा 46 49 होणार, हे 49 होणार इनटू दुसरं जे स्क्वेअर रूट आहे इथं 2 चा स्क्वेअर 4, इथं 4 म्हणजे 9 होणार. ठीक आहे, आता स्क्वेअर रूट घेऊन टाका, दॅट इज कॉस थिटा इक्वल टू लिहितो बघा, कॉस थिटा इक्वल्स इथं -6 + 2 + 12 बघा 12 आणि 2 14 होतात, 14तनं 6 गेले 8 उरले, म्हणजेच इथं तुमचे 8 राहणार आहेत आणि डिवाइड बाय 49 चा स्क्वेअर रूट येणार आहे 7 इनटू 9 चा स्क्वेअर रूट येणार आहे 3, म्हणजेच तुमचं फायनल जे आन्सर येणार ते 8 डिवाइड बाय काय येणार आहे 21 येणार आहे. हा तुमचा कॉस थिटा आहे. सर थिटा जर पाहिजे असेल तर कॉसला पलीकडे टाका, म्हणजेच कॉस इनव्हर्स ऑफ काय येणार आन्सर 8/21. ही तुमची व्हॅल्यू जी आहे ती कॉस थिटाची आहे. थिटा जागेवर ठेवायचा, कॉसला पलीकडे टाकायचा, कॉसला पलीकडे गेला की इनव्हर्स तयार होतो. इनव्हर्स म्हणजे डोक्यावरती -1 विद्यार्थी मित्रो, आणि हे अपॉन 8/21 ऑप्शन आहे का बघा. सो दिस इज डी ऑप्शन करेक्ट. ठीक आहे, इम्पॉर्टंट थिंग फॉर्म्युला अगेन. ठीक आहे, फॉर्म्युलाज आर व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. यू मेमराइज द फॉर्म्युला. ओके, रायटिंग प्रॅक्टिस ठेवा मॅथ्ससाठी, जेवढं रायटिंग कराल तेवढं तुमचे बेटर होईल, लक्षात घ्या. मॅथ्सला कधीच रीडिंग मारायचं नाही, रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट बघा, नेक्स्ट MCQ जुलै 17 फेब्रुवारी 20ला पडलेला आहे. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळवायचा आहे विद्यार्थी मित्रो. तर त्याच्यामध्ये ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय, आणि तुमचा स्केलर प्रोडक्ट जर फाइंड आउट करायचा असेल तर बघा फॉर्म्युला तुमचा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे, हे फाइंड आउट करणार आहे, म्हणजेच ह्याला तुम्ही बॉक्स प्रोडक्ट म्हणणार आहे विद्यार्थी मित्रो. म्हणजेच हे तुम्ही ए बार, बी बार आणि सी बार लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही एकच, हे काय आणि हे काय. आणि ती व्हॅल्यू म्हणजे तुमची डिटरमिनंट असते. काय असते डिटरमिनंट, की ज्या डिटरमिनंटमध्ये पहिला रो ए बारचे क्वेश्चन, दुसरा रो बी बारचे क्वेश्चन, तिसरा रो सी बारचे क्वेश्चन IJKचे, ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर लिहितो बघा, दॅट इज 3 - 1 4, 3 - 1 4. ठीक आहे, नेक्स्ट 2 3 - 1, 2 3 - 1, नेक्स्ट -5 2 आणि 3. ओके, आता ह्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करून जे आन्सर येईल तेच तुम्हाला ए बार डॉट बी बार क्रॉस सी मिळणार, म्हणजेच तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळणार विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, सो देअरफॉर 3 इंटू ब्रॅकेट बघा, 3 इंटू ब्रॅकेट, रो गेला कॉलम गेला, 3 3 जा 9 मायनस ऑफ -2 प्लस 1 इंटू ब्रॅकेट बघा, रो गेला कॉलम गेला, 3 2 जा 6 मायनस ऑफ 5 प्लस 4 इंटू ब्रॅकेट बघा, रो गेला कॉलम गेला, 2 2 जा 4 मायनस ऑफ -15. ओके, नाव नेक्स्ट पार्ट दॅट इज 3 इंटू ब्रॅकेट, इथं 9 + 2 11 होणार आहे, प्लस इथं येणार आहे 6 - 5 1 होणार आहे, प्लस 4 इंटू ब्रॅकेट इथं होणार आहे 19 होणार आहे. ओके, नाव दॅट इज इक्वल टू इथं येणार आहे 33 प्लस इथं येणार आहे 1 आणि प्लस बघा 19 4 जा 76. ओके, आता फायनल आन्सर बघा, 33 + 1 इज 34, म्हणजेच 76 + 34 हे तुमचा आन्सर येणार आहे. म्हणजेच 6 4 10 कॅरी 1, 7 4 11, म्हणजेच तुमचा 110 आन्सर आलेला आहे. हे आलेलं आहे बघा ऑप्शन सी 110. ओके, तर अशा तऱ्हेनं स्केलर प्रोडक्ट तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं बघा. ह्या वेक्टर टॉपिकमध्ये तुम्हाला डिटरमिनंट जे आहे, डिटरमिनंट म्हणजे 2 व्हर्टिकल लाईन्स, हा पार्ट लई इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 3x3 मॅट्रिक्स अगदी ॲक्युरेटली सॉल्व करता आला पाहिजे, तुम्हाला सगळे मार्क मिळून जातात विद्यार्थी मित्रो. सो फोकस ऑन डिटरमिनंट, अजिबात चुकवायची नाही साईन. ओके, बी केअरफुल. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघा. अजून एक MCQ फेब्रुवारीला 25ला पडलाय बघा, दॅट इज मॉड ऑफ ए बार. ह्यालाच तुम्ही मॅग्निट्यूड म्हणायचं. काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. वेक्टर म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन असते. ज्यावेळेस तुम्हाला इथं ए बार मॅग्निट्यूड लिहिलेलं असतं, हे बघा हा ए बार दिलाय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार, ह्या 2 व्हर्टिकल लाईन दिल्यात, याचा अर्थ मॅग्निट्यूड दिलाय, किंवा त्याला तुम्ही मॉड ए बार म्हटला तरी चालेल. मॅग्निट्यूड बी बार, आणि तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार हे 25 दिलंय, 25 दिलंय, आणि ए बार डॉट बी बारचं तुम्हाला मॅग्निट्यूड विचारलंय. तर पहिल्यांदा बघा ए बार आणि बी बार दिलाय, आणि तुम्हाला ए बार क्रॉस बी बार दिलाय. तर याचं सोल्युशन बघा. तुम्हाला आता इथं डेफिनेशनमध्ये एक लक्षात घ्या, तुमच्या 2 डेफिनेशन क्लिअरच पाहिजे. एक म्हणजे डॉट प्रोडक्ट आणि एक तुमचं स्केलर वेक्टर प्रोडक्ट, दॅट इज क्रॉस प्रोडक्ट. डॉट म्हणजे स्केलर प्रोडक्ट,
ठीक आहे. आणि क्रॉस म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, तर इथं फॉर्मुलेज लिहितो बघा, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थिटा. लक्षात ठेवा, कॉस अँगल हा डॉट प्रोडक्टमध्ये तुम्हाला मिळत असतोय, आणि क्रॉस प्रोडक्ट जर असेल तर इथं लिहितो बघा, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन ऑफ थिटा आणि इंटू युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. असा तुमचा मेन फॉर्म्युला असतो. म्हणजे इथं तुम्हाला साइन मिळतो क्रॉस प्रोडक्टमध्ये, आणि मग ह्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. हे एन बार तुमचं का आलं, हे युनिट वेक्टर आहे, एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर. तर युनिट वेक्टर आलेलं आहे, ते जर तुम्हाला बाजूला काढायचं असेल तर ह्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे बघा. ए बार क्रॉस बी बारचं जर मॅग्निट्यूड घेतलं तर मग तुम्हाला इथं फॉर्म्युला मिळतो ए बी साइन ऑफ थिटा. लक्षात घ्या, हा जो तुमचा मॅग्निट्यूड ऑफ ए बार आहे तो तुम्ही असा लिहिला तरी चालतोय, दोन्ही एकच. मॅग्निट्यूड ऑफ ए बार आणि नुसता ए म्हणजे दोन्ही एकच विद्यार्थी मित्र. ठीक आहे, ओके. हे म्हणजेच हे, तो एक पॉईंट लक्षात ठेवा. नाव सोल्युशन इज, आता तुम्हाला ए बार क्रॉस बी बार दिलाय, मॅग्निट्यूड दिलाय, म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे बघा. इथं लिहितो दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार दॅट इज इक्वल टू ए बी साइन थिटा. म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन ऑफ थिटा. मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलंय बघा तुम्हाला 5 दिलंय, तर इथं 5 लिहितो. बी बार दिलंय बघा 13 इंटू 13 इंटू साइन ऑफ थिटा तुम्हाला मिळवायचा आहे, आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार दिलाय तुम्हाला 25, तर इथं 25 लिहितो. सो दॅट इज इक्वल टू नाव दिस इज 25. ह्याला डिव्हिजनला पाठवा, 5 इंटू 13 इज इक्वल टू वॉट, साइन ऑफ थिटा. भाग घालवा बघा, 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो इट इज युअर आन्सर इज 5/13 इज इक्वल टू वॉट, साइन थिटा. तुम्हाला साइन थिटा मिळालाय. ठीक आहे, तुम्हाला फायनली आन्सर पाहिजे ए बार डॉट बी बारचं, तर हा जो साइन थिटा आहे त्या साइन थिटावरनं कॉस थिटा मिळवा, कारण इथं तुम्हाला कॉस थिटा, हा बघा, हा कॉस थिटा जो आहे तो मिळवायचा आहे. साइन थिटा तुम्हाला मिळालेला आहे, साइन थिटावरनं कॉस थिटा घ्या, आणि कॉस थिटा बरोबर तुम्हाला ए बार डॉट बी बारमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर इथं साइन थिटा आला, तर आपण आता कॉस थिटाला जाऊया. इथं लिहितो बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, पहिली आयडेंटिटीनुसार. सो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 5/13 टू द स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 मायनस 25 अपॉन 169 दॅट इज 144 अपॉन 169 दॅट इज इक्वल टू 12/13. 12/13 येते बघा आन्सर. ठीक आहे, हा MCQ टाईप क्वेश्चन आहे. तुम्ही डायरेक्ट जरी घेतला तरी चालतोय, हे कॅल्क्युलेशन करायची बी आवश्यकता नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहितच आहे ट्रायड्स माहित आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, जर ट्रँगल तुम्ही ड्रॉ केला, राईट अँगल ट्रँगल, तर इथं तुम्हाला साइन थिटा 5/13 देतोय. याचा अर्थ 5 अपोजिट साइन आणि 13 ही तुमची हायपोटेनियस आहे विद्यार्थी मित्रो. तर इथं शुअर शॉट 12 येणार आहे, लक्षात घ्या. हे ट्रायड्स तुम्हाला माहित पाहिजे, या कॅल्क्युलेशनची गरज नाही. कशासाठी, जर तुम्हाला MCQ टाईपमध्ये क्वेश्चन विचारला तर, डिटेल जर विचारला तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन द्यावं लागेल. एक तर राईट अँगल दाखवा, अदरवाईज हा फॉर्म्युला आयडेंटिटी यूज करा. ठीक आहे, तर इथं तुमचा 12/13 आलेला आहे कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, ही झाली तुमची कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू. हा कॉस स्क्वेअर थिटा आलेला आहे, जो तुमचा आलेला आहे तो 144 अपॉन 169 आहे. म्हणजेच तुमचा इथं कॉस थिटा तयार झाला, दॅट इज इक्वल टू 12/13. आता तुम्हाला फायनली हा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा, इथं पहिला फॉर्म्युला जो आहे तो ए बार डॉट बी बार इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. सगळ्या व्हॅल्यू माहित आहेत तुम्हाला, मिळून जातोय बघा. आता ए बार डॉट बी बार दॅट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार 5 दिलाय, 5 इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बघा, ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करतोय व्हॅल्यू, ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करतोय, लक्षात घ्या. नंतर बी बारच्या ठिकाणी 13 लिहिणार, आणि नंतर कॉस थिटा जो आहे तो तुमचा 12/13 आहे, म्हणजे इथं तुम्ही 12/13 लिहिणार. 13 आणि 13 कॅन्सल झाले, म्हणजेच 12 5 काय झाले, 60 झाले. हे झालं तुमचं ए बार डॉट बी बार. काय झालं, ए बार डॉट बी बार. ठीक आहे, आता तुम्ही आणि म्हणणार हे मॅग्निट्यूडमध्ये आहे, मॅग्निट्यूडमध्ये दिलंय त्यानं, मॅग्निट्यूड दिलंय म्हणजे याची पॉझिटिव्ह व्हॅल्यूज सिलेक्ट करायची आहे. कारण काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही इथं कॉस थिटा घेता त्यावेळेस हे कॉस स्क्वेअरचं कॉस घेताना इथं प्लस ऑर मायनस असणार आहे. काय असणार आहे, प्लस ऑर मायनस. पण इथं मॅग्निट्यूड घेतलंय, मॉड फंक्शन आहे, याचा अर्थ तुम्हाला यातली प्लस व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळं इथं प्लस 12/13 घेतलेला आहे, आणि त्यामुळे तुमचा आन्सर काय येणार आहे, 60 येणार आहे. तर असं ऑप्शन बी आलाय बघा. तर बी इज युअर फायनल आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघा आता.
बघा अजून एक MCQ आहे, द व्हॅल्यू ऑफ आय डॉट जे क्रॉस के, हे पण इम्पॉर्टंट आहे बघा. आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, आय डॉट जे, यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजे. तसंच आय क्रॉस आय काय, तसंच आय क्रॉस जे काय, ठीक आहे. तर ते आपण पाहूया. तर एक लक्षात घ्या, आय डॉट जे क्रॉस के, क्वेश्चन लिहितो बघा इथं, आय डॉट जे क्रॉस के प्लस जे डॉट के क्रॉस आय प्लस के डॉट आय क्रॉस जे, आय क्रॉस जे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं क्रॉस प्रोडक्ट येतं त्यावेळेस लक्षात ठेवा आय जे आणि के हे तुमचे युनिट वेक्टर्स आहेत. हे फिक्स लक्षात ठेवा. आय युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, जे वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस आणि के इज द इन द डायरेक्शन ऑफ व्हॉट, झेड ॲक्सिस. फिक्स आहेत. आय जे के आर द युनिट वेक्टर्स इन द डायरेक्शन ऑफ और अलॉंग द ॲक्सिस एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. लक्षात घ्या, ठीक आहे. फिक्स म्हणजे फिक्स. युनिट वेक्टर म्हणजे ज्याचं मॅग्निट्यूड तुम्ही 1 घेऊ शकता, व्हॅल्यू 1 घेऊ शकता, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. आता ज्यावेळेस तुमचं क्रॉस प्रोडक्ट होतं त्यावेळेस हा सिक्वेन्स लय महत्वाचा आहे. आय नंतर जे यायला पाहिजे, जे नंतर के यायला पाहिजे आणि के नंतर काय यायला पाहिजे, आय यायला पाहिजे. जर ऑर्डर रिव्हर्स झाली तर मग साईन मायनस घ्यायची असते, लक्षात घ्या, ठीक आहे. तर इथं बघा आय डॉट, बघूया आता काय दिलंय, जे क्रॉस दे दिलंय, जे क्रॉस के म्हणजे जे नंतर के येणार आहे, जे क्रॉस के, त्याचा आन्सर काय येणार, आय येणार. प्लस इथं जे डॉट के क्रॉस आय, बघा आता हा के क्रॉस आहे, के क्रॉस आहे, सिक्वेन्स एकदम राईट आहे, के नंतर आय येतोय म्हणजेच त्याचं फायनल आन्सर काय येतंय, जे येतंय. ओके. प्लस के कॅप डॉट आय क्रॉस जे, बघा आय नंतर जे आहे, आय नंतर जे आहे म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, के येणार, ठीक आहे. तर असं हे तुमचं आन्सर बघा, आय डॉट आय, आय डॉट आय तुमचं 1 असतंय, लक्षात घ्या. प्लस जे डॉट जे 1 असतंय, तसंच के डॉट के 1 असतंय म्हणजेच तुमचं ऑप्शन काय आला, आन्सर काय आलं, 3 आलं. 3 बघा कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, डी ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर. लक्षात घ्या, आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के इज 1 असतंय आणि जर तुमचं आय डॉट जे झालं, आय डॉट जे, तर मग तुमचा आन्सर 0 होतंय, लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट हे परफेक्टच करा विद्यार्थी मित्रो, ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर. हेच आता शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर म्हणजेच तुम्ही ए बी बार फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. आता हे कोलिनियर तुम्हाला दाखवायचे आहेत. मग कोलिनियर दाखवायचे असतील तर तुम्ही ते रेशो प्रपोर्शनमध्ये घेतला, तसं जरी प्रूफ केला तरी चालेल, अदरवाईज तुम्ही असं जरी केला तरी चालतंय. बघा ए बी बार तुम्ही फाइंड आउट करायचा, ठीक आहे. नंतर पाहिजे तर बी सी बार तुम्ही फाइंड आउट करा आणि ए बी बार इज अ स्केलर मल्टिपल. पाहिजे तर इथं लिहितो बघा, स्केलर मल्टिपल, समजा एक्स मी लिहिला तर स्केलर मल्टिपल ऑफ बी सी बार येत असेल म्हणजेच इथं व्हॅल्यू तुमची काय येणार आहे, ह्याला तुम्ही म्हणणार आहे स्केलर मल्टिपल म्हणणार आहे मित्रांनो. काय म्हणणार आहे, स्केलर मल्टिपल. स्केलर मल्टिपल म्हणजेच इथं तुमचा 2 येईल, -2 येईल, हाफ येईल, 3 येईल, 1 येईल, -1 येईल. असा जर तुमचा स्केलर आला, ठीक आहे, म्हणजेच एक कॉन्स्टंट आला स्केलर 1, -1, 2, 3, 1/7, 2/7 असं जर आलं तर कधी पण लक्षात ठेवा, हा एक वेक्टर जो आहे तो स्केलर मल्टिपल ऑफ अदर जर असेल तर त्यावेळेस ते पॉइंट्स कसे असतात, कोलिनियर असतात. काय असतात, कोलिनियर. तर तुम्ही काय करायचं आहे, पहिले इथं ए बी बार फाइंड आउट करायचा आहे. आता बऱ्याच वेळा हे कोलिनियरचा क्वेश्चन सोडवलेला आहे त्यामुळे मी इथं लिहितो बघा, ए बी बार घ्यायचा, नंतर बी सी बार घ्यायचा, ठीक आहे. पाहिजे तर आय जे के च्या स्वरूपात लिहून त्यांचे रेशो इक्वल येतात का बघा, हे एक पहिलं झालं तर ते कोलिनियर. अदरवाईज अजून वेक्टर मेथडनं जर सोडवायला गेला तर ए बी बार आणि बी सी बार फाइंड आउट करा, दोघांचा रेशो घ्या, ए बी बार डिवाइड बाय बी सी बार घ्या आणि नंतर ह्या बी सी बारला इकडे पाठवा. बघा दोघांचा रेशो काहीतरी इथं येईल, इथं एक्स म्हणतो आणि ह्याला इकडे पाठवतो बघा, ए बी बार इज इक्वल टू एक्स बी सी बार. तर इथं तुमची व्हॅल्यू येईल. जर हे असं इक्वेशन तयार होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कोलिनियर म्हणणार आहे. अदरवाईज मगाच्या सारखा रेशो काय करा, इक्वल येतोय का बघा, दॅट इज आय कोइशन रेशो, देन जे कोइशन रेशो आणि के कोइशन रेशो. ॲट दॅट पॉईंट ते पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत, ठीक आहे. आता मगाशी गणित सोडले आहेत त्यामुळे आता मी पुढे जातो. ओके. नेक्स्ट 13 बघा, इफ द वेक्टर्स आर कोप्लेनर, परत रिपीट झालाय बघा, द वेक्टर्स आर कोप्लेनर देन द व्हॅल्यू ऑफ पी. फक्त कसं मगाशी तो ऑब्जेक्टिव्हला होता,
ABCD तुमचे ऑप्शन होते, आता ऑप्शन नाही दिला, तिथं बी 2 मार्काला आहे आणि इथं बी 2 मार्क आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर जुलै 23ला तुम्हाला पडलेला आहे, तर इथं परत सेम थिंग तुम्ही घेणार. ज्यावेळेस तुमचे वेक्टर स्कोप लेनर असतात त्यावेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय दाखवणार आहे, 0 दाखवणार आहे. आता हा मगाशी सम सोडवलेला आहे, त्यामुळे आता मी पुढे जाणार आहे. पहिल्या रो मध्ये तुमचे पहिल्या वेक्टरचे सहगुणक लिहायचे आहेत, दॅट इज -3 4 -2. दुसऱ्यामध्ये 1 0 2 आणि तिसऱ्यामध्ये 1 -p आणि 0 असे IJK चे क्वेश्चन लिहायचे आहेत आणि मग तो तुम्ही डिटर्मिनंट सोडवणार आणि मग तुमची फायनल व्हॅल्यू काय येणार आहे, P व्हॅल्यू येणार आहे. ह्या टाईपचा सम सोडवलेला आहे, त्यामुळे पुढे जातो विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात रिपीट होतात क्वेश्चन, लक्षात घ्या. व्हॅल्यू थोडी तुमची बदल होते. ठीक आहे, आता नेक्स्ट, इफ द वेक्टर्स 2i -3j + 4k and pi + 6j - 8k आर कोलिनियर, देन द व्हॅल्यू ऑफ P. अगेन सेम थिंग, फक्त मगाशी ऑब्जेक्टिव्ह मध्ये होता, आता सब्जेक्टिव्ह मध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही IJK चे जे रेशो आहेत ते रेशो इक्वल दाखवा आणि फाइंड आउट करा व्हॅल्यू. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जातो बघा. आता बघा तुमचा थेरम पार्ट आलेला आहे. ठीक आहे, वेक्टरमध्ये काही थेरम आहेत जे तुम्हाला विचारतात विद्यार्थी मित्रो. थेरम अतिशय इझी आहेत, लक्षात घ्या. टेक्स्टबुक प्रमाणे ते सॉल्व करायचे आहेत, ते तुम्ही लिहायचे आहेत. तर पहिला जो थेरम आहे बघा, प्रूव्ह दॅट द 3 वेक्टर्स A बार B बार अँड C बार आर कोप्लेनर. ठीक आहे, तुमचे 3 वेक्टर कोप्लेनर आहेत, म्हणजेच एकाच प्लेन मध्ये आहेत. ठीक आहे, इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन XA बार + YB बार + ZC बार = 0. ठीक आहे, तर हा जर थेरम तुम्हाला प्रूफ करायचा असेल तर एक लक्षात ठेवा, हा थेरम तुमचा 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यावर जर असं फोकस करा. इथं तुम्हाला इफ अँड ओनली इफ लिहिलंय, तर एक पार्ट जो आहे तो तुम्हाला ओनली इफ जो पार्ट आहे हा तुम्हाला सोडवावा लागेल. इथं लिहिलंय बघा ओनली इफ, प्रूफ मध्ये लिहिलंय बघा ओनली इफ. ठीक आहे, प्रूव्ह दॅट द 3 वेक्टर्स A बार B बार अँड C बार आर कोप्लेनर. हे तुम्हाला दाखवायचं आहे. कंडिशन दिली आहे इफ अँड ओनली इफ. तर पहिल्यांदी ओनली इफ ची कंडिशन तुम्ही घ्यायची आहे, दॅट इज पार्ट फर्स्ट. आणि नंतर इफ, इफ म्हणजे तुम्हाला थोडक्यात कॉन्व्हर्स लिहावा लागतो. काय लिहावा लागतो, कॉन्व्हर्स. इथं लिहिलंयच बघा कॉन्व्हर्स. इफ पार्ट लिहायचा आहे म्हणजेच तुम्ही काय लिहिणार आहे, कॉन्व्हर्स. 2 पार्टमध्ये हा तुम्हाला 2 केसेसमध्ये हा थेरम दाखवायचा आहे, सोडवायचा आहे. तर एक म्हणजे ओनली इफ हा पार्ट आणि दुसरा आहे तो इफ म्हणजे हा पार्ट. ठीक आहे, आणि इफ म्हणजे कॉन्व्हर्स असतो, म्हणजे उलट. ठीक आहे, A गिव्स B तर B गिव्स A. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. नाव पहिला पार्ट बघा, अज्युम दॅट A बार B बार C बार आर कोप्लेनर. ठीक आहे, तुम्हाला हे वेक्टर कोप्लेनर दाखवायचे आहेत, पण तुम्ही पहिली कंडिशन जी आहे त्या पहिल्या कंडिशनमध्ये हे वेक्टर कोप्लेनर आहे असे दाखवा. आणि त्याच्यामध्ये पहिली केस आहे, फर्स्ट केस, सपोज दॅट त्या एनी 2 ऑफ A बार B बार अँड C बार आर कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, म्हणजे ह्यातले 2 वेक्टर तुमचे कोलिनियर आहेत. 3 पैकी बघा, 3 वेक्टर पैकी 2 वेक्टर तुमचे कोलिनियर आहेत, ही पहिली केस आहे. ठीक आहे, मग तसं जर असेल तर देअर एक्झिस्ट अ स्केलर X अँड Y ॲटलिस्ट वन ऑफ विच इज नॉन झिरो सच दॅट XA बार + YB बार = 0 बार. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 3 पैकी 2 वेक्टर जर तुमचे कोलिनियर असेल तर तुम्हाला एक लक्षात ठेवा, कोलिनियर म्हटलं की स्केलर मल्टिपल येत आहे. मगाशी पण स्लाइड असताना मी लिहिलं होतं बघा, ज्यावेळेस तुम्हाला पॉईंट्स कोलिनियर दाखवावं लागतात त्यावेळेस तुम्हाला AB बार आणि BC बार फाइंड आउट केला आणि तिथं पुढे लिहिलं बघा AB बार = X BC बार. X ला स्केलर मल्टिपल म्हणतात. तर तो स्केलर मल्टिपल कधी येतो, ज्यावेळेस तुम्हाला वेक्टर 2 वेक्टर कोलिनियर दाखवायला लागतो. मग इथं कोलिनियर वर्ड आलाय, याचा अर्थ शुअर शॉर्ट तिथं एक्झिस्ट स्केलर असणार आहे. ठीक आहे, तर तिथं स्केलर 1 2 आहेत बघा, कारण 2 तुमचे जे वेक्टर 3 पैकी 2 वेक्टर कोलिनियर आहेत, त्यात A बार एक आहे आणि एक B बार आहे आणि त्यांचे करस्पॉन्डिंग स्केलर इथं लिहिलेले आहेत बघा X आणि Y. म्हणजेच ते इक्वेशन मध्ये असे लिहायचे असतात, XA बार + YB बार = 0 बार. ठीक आहे, देअर एक्झिस्ट अ स्केलर XY ॲटलिस्ट वन ऑफ विच इज नॉन झिरो सच दॅट XA बार + YB बार = 0. त्यातला कमीत कमी एखादा 0 नसला पाहिजे, हे लक्षात घ्या. कमीत कमी एखादा 0 नसला पाहिजे. ठीक आहे, दॅट इज XA बार + YB बार + 0C बार. हे तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे, कारण हे तुमचं 2 वेक्टर मधलं रिलेशन झालं. 2 वेक्टरसाठी 2 स्केलर झाले, दॅट इज X अँड Y. तिसरा एक वेक्टर जो उरलेला आहे की नाही, त्याला तुम्ही काय लिहिणार आहे, 0C बार लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, 0C बार. सो XA बार + YB बार + 0C बार = 0 बार अँड X, Y, 0. याचा अर्थ बघा, हा पहिला स्केलर हा X झाला, हा दुसरा स्केलर Y झाला, तिसरा स्केलर 0 झाला. ह्यातला एक 0 चालतोय. लक्षात घ्या, सगळे 0 चालणार नाहीत. सगळे स्केलर 0
चालणार नाहीत, म्हणून तिथं नॉन झिरो लिहिलंय. काय लिहिलंय? नॉन झिरो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो. ठीक आहे. तुमचं स्केलर म्हणजे काय, तर ह्या वेक्टरच्या सोबत जो कोइशंट असतो ना त्याला स्केलर म्हणायचं. हे ए बार आहे एक्स स्केलर, बी बार आहे वाय स्केलर, हे सी बार आहे झिरो स्केलर. ठीक आहे. तर त्यातला एक झिरो चालतोय आपल्याला, त्यामुळे रिक्वायर्ड सोल्युशन आहे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू व्हॉट? झिरो बार. ठीक आहे. केस 2 मध्ये बघा, नो टू वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर कोलिनियर. म्हणजेच तुम्ही जे 3 वेक्टर कोप्लेनर मध्ये घेतलेले आहेत, बघा पहिल्यांदा लिहिलंयच इथं कोप्लेनर मध्ये घेतलेले आहेत, त्यातले कुठलेच वेक्टर कोलिनियर नाही आहेत. मग ज्यावेळेस तुमचे वेक्टर कोलिनियर नाही आहेत त्यावेळेस तुम्ही आता पहिली कंडिशन धरूनच चालायची आहे. म्हणजेच ते वेक्टर्स तुमचे कोप्लेनर असणार आहेत, आणि कोप्लेनर असेल तर तुम्ही हे असं लिहू शकताय बघा, सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. ठीक आहे. नो टू वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर कोलिनियर ॲज सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. तुमचे 3 पैकी 2 वेक्टर कोलिनियर नाहीत, ही दुसरी तुमची कंडिशन आहे. मग अशा वेळेस तुमचा सी बार कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार असणार आहेत. म्हणजेच ते ए बार बी बार सी बार तुमचं कोप्लेनर आहेत. ठीक आहे. तर कोप्लेनर आहेत, अशा वेळेस तुम्ही हे इक्वेशन लिहू शकता, सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. याचा अर्थ सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. सो एक्स ए बार प्लस वाय बी बार ह्या सी बारला इकडे पाठवा, म्हणजेच मायनस सी बार झालं इज इक्वल टू झिरो बार. आणि मग आता करस्पॉन्डिंग तुमचे स्केलर तयार झाले बघा. एक्स इथं लिहिलाय, बघा हा एक्स ए बारचा स्केलर, नंतर बी बारचा स्केलर वाय इथं लिहिलाय, आणि सी बारचा स्केलर तुमचा -1 आलेला आहे. इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस झेड सी बार इज इक्वल टू झिरो. इथं झेड जो आहे तो झेड स्केलर तुमचा -1 मिळालेला आहे. चालतोय आपल्याला, नो प्रॉब्लेम. कारण तुम्हाला माहित आहे, एक लक्षात ठेवा, तिन्ही वेक्टर तुमचे तिन्ही स्केलर झिरो यायला नाही पाहिजेत, हे तेवढं लक्षात ठेवा. ओके. आता कॉन्व्हर्सली बघा, कॉन्व्हर्सली म्हणजे उलटा. सपोज एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस झेड सी बार इज इक्वल टू झिरो, म्हणजे हे जे आन्सर तुमचं आलेला आहे दॅट इज एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस झेड सी बार इज इक्वल टू झिरो बार आलेला आहे. वेअर वन ऑफ द एक्स वाय झेड इज नॉन झिरो, से झेड इज नॉट इक्वल टू झिरो. तुमचा झेड हा झिरो नाही आहे असं समजा. मग तुमचा जर झेड झिरो नसेल तर तुम्ही काय करा, हा झेड सी बारची टर्म आहे ती राईट हँड साईडला घ्या, ही टर्म तशीच ठेवा, आणि नंतर मग ह्या झेडनं ह्या दोघांना डिवाइड करा. झेड झिरो नाही याचा अर्थ तुम्ही झेडनं डिवाइड करू शकता. क्लिअर. कारण झेड झिरो नाही आहे, इथं लिहिलंय झेड इज नॉट इक्वल टू झिरो, याचा अर्थ तुम्ही झेडनं डिवाइड करू शकता. याचा अर्थ हा एक स्केलर तयार झाला दॅट इज मायनस एक्स बाय झेड, दुसरा एक स्केलर तयार झाला दॅट इज मायनस वाय बाय झेड. याचा अर्थ सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. सो दस ए बार बी बार अँड सी बार इज कोप्लेनर वेक्टर्स. क्लिअर. तर हा त्याचा कॉन्व्हर्स आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे. नेक्स्ट जातो बघा, हा तुमचा थेरम आहे, 3 मार्काला येतोय विद्यार्थी मित्रो. जसा टेक्स्टबुक प्रमाणे आहे तसाच लिहायचा आहे थेरम विद्यार्थी मित्रो. ठीक आहे. पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतात, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन जो आहे तो अगेन थेरम आहे बघा, हा सुद्धा एक थेरम आहे. इफ ए बार बी बार सी बार आर 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स then prove that any vector r bar in the space can be uniquely expressed as a linear combination of a bar b bar c bar. ठीक आहे. आता 3 नॉन कोप्लेनर वेक्टर दिलेत, तर इथं दिलंय बघा 3 नॉन कोप्लेनर वेक्टर. एक तुमचा इकडे ए बार दिलाय बघा, हे बघा हे ए बार, हे तुमचा बी बार आहे, आणि इकडे काय तुमचा सी बार. आता डायग्राम जर लक्षात घेतली तर लक्षात ठेवा, हा कधी पण एक भिंतीचा तुम्ही कॉर्नर घेतला तर भिंतीला कॉर्नर जर घेतला तर कॉर्नर पॉईंट मध्ये एक तुम्हाला एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि उभा झेड ऍक्सिस मिळतो. त्याच्या अलॉंग तुमचा ए बार बी बार आणि सी बार घेतलेला आहे, आणि नंतर तुमचा पॅरलो पायपेट तयार केला आहे. काय तयार केलाय? पॅरलो पायपेट. आणि त्याची ही डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ओके. लेट ए बी द एनी पॉइंट इन अ स्पेस, टेक द वेक्टर्स ए बार बी बार सी बार अँड आर बार सो दॅट ए बिकम्स देअर इनिशियल पॉइंट. हा तुमचा ए जो आहे तो तुमचा इनिशियल पॉइंट आहे. इकडे ए बार आहे, इकडे बी बार आहे, इकडे सी बार आहे, आणि नंतर तुम्हाला हा तुमचा एपी बार, हे बघा हा एपी जो आहे त्याला आर बार घेतलेला आहे, आणि नंतर तुम्हाला डिस्टिंक्ट प्लेन्स घेऊन, वेगवेगळ्या प्लेन्स घेऊन तिथं तुमचा पॅरलो पायपेट तयार केलाय. काय तयार केलाय? पॅरलो पायपेट. तर ही झाली तुमची डायग्राम. आता थेरमचा प्रूफ बघा. नाव ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर. बघा ए बी बार तुमचा इथं आहे, दिसतोय, हे बघा हा तुमचा ए बी बार, आणि ह्या ए बी बारच्या अलॉंगच बघा, ह्या ए बी बारच्या अलॉंगच तुमचा ए बार आहे. हा जो तुमचा ए बी बार आहे त्याच्या अलॉंगच तुमचा ए बार आहे. याचा अर्थ ते कोलिनियर आहेत, आणि कोलिनियर असेल तर तुम्हाला सांगितलंय दॅट इज ए बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. म्हणजेच ए बी बार त्याच्या अलॉंग तुमचा ए बार आहे. बघा हा तुमचा ए बी बार आहे, हा तुमचा काय आहे ए बी बार, आणि ह्याच्या अलॉंगच तुमचा वेक्टर जो आहे तो ए बार आहे. याचा अर्थ हे कोलिनियर आहेत, आणि कोलिनियर असेल तर तुमचा स्केलर मल्टिपल येणार, आणि तो एक्स न दाखवलेला आहे.
ठीक आहे. एखादा वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल तर ते दोन्ही वेक्टर कोलिनियर असतात, लक्षात घ्या. सो दॅट्स वाय ए बी बार इज इक्वल टू एक्स ए बार वेअर एक्स इज अ स्केलर. सिमिलरली दुसरे पण घ्या, ए क्यू सोबत अलॉंग बी बार आहे आणि नंतर ए एस सोबत अलॉंग काय आहे, सी बार आहे. सो दॅट्स वाय हिअर ए एस बार इज इक्वल टू झेड सी बार वेअर वाय अँड झेड आर स्केलर. आता बाय लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ ॲडिशन बघा, इथं तुम्ही ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. पहिला ट्रायंगल कन्सिडर केला आहे दॅट इज ट्रायंगल ए सी पी. बघा इथं ए सी पी ट्रायंगल कन्सिडर केला आहे. ए सी मध्ये इक्वेशन लिहिलं आहे बघा, ए पी बार इज इक्वल टू बघा ए पी बार इज इक्वल टू ए सी प्लस सी पी, ए सी प्लस सी पी बाय लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ एडिशन. वेक्टर मेथड आहे, लक्षात ठेवा. ओके, तर एपी बार इज इक्वल टू एसी प्लस सीपी आणि नंतर हा एसी जो आहे तो हा दुसरा एक ट्रायंगल घ्यायचा बेसचा दॅट इज एबीसी आणि त्याच्यामध्ये हा एसी यू राईट डाऊन ॲज एबी प्लस बीसी लिहिलंय बघा, एबी प्लस बीसी. एसी यू रिप्लेस बाय व्हॉट, एबी प्लस बीसी. हा जो तुमचा एसी आहे तो एसी कशाने रिप्लेस केलेला आहे, एबी प्लस बीसी दा. तो तुमचा ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला आहे. म्हणजे थोडक्यात दोन ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत. पहिला ट्रायंगल हा जो आहे तो व्हर्टिकल आहे बघा, दॅट इज एसीपी आणि दुसरा ट्रायंगल आहे तो हॉरिझॉन्टली बेसला आहे दॅट इज एबीसी. आणि त्यानुसार तुम्हाला बाय लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हे तुमचा फॉर्म्युला तयार झाला आहे. फायनली एपी बार इज इक्वल टू एबी बार बीसी बार प्लस सीपी बार. आता बघा एबी बार म्हणजेच तुमचा आन्सर एक्स ए बार इथं लिहिलेला आहे बघा, एबी बार म्हणजेच तुमचा एक्स ए बार आहे. बीसी बार बघा, बीसी बार तुमचा इथं नाही आहे बीसी बारची व्हॅल्यू, पण जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितला तर बीसी बारला पॅरलल वेक्टर काय बघा, बीसी बारला पॅरल वेक्टर इथं लिहिलंय बघा. बीसी बारला पॅरल वेक्टर कोण आहे, ए क्यू बार. डायग्राम मध्ये दिसतंय बघा, हे बघा बीसी बारला पॅरलल वेक्टर कोण आहे, ए क्यू बार. इथं आहे बघा हा ए क्यू बार, बीसी ला पॅरलल ए क्यू बार. याचा अर्थ तुम्ही ए क्यू बारची व्हॅल्यू घेऊ शकताय आणि ती ए क्यू बार आपल्याला माहितच आहे वाय बी बार आहे, त्यामुळे वाय बी बार लिहिला आहे. आणि तिसरा जो आहे तो तुमचा सीपी बार आहे बघा. सीपी बार डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतो, इथं सीपी बार आहे बघा, थोडासा इन्क्लाइंड आहे सीपी बार. तर ह्या सीपी बारला इक्वल येणार आहे एएस बार येणार आहे. काय येणार आहे, एएस बार असणार आहे. बरोबर त्याला पॅरलल आहे, त्यामुळे सीपी बार इज इक्वल टू एएस बार बिकॉज दिस इज अ पॅरलल पायपॉड विद्यार्थी मित्र. ठीक आहे, त्यामुळे एएस बार तुमचा झेडसी बार आलेला आहे, तर तो लिहिलेला आहे. म्हणजे फायनली आर बार इज इक्वल टू तयार झालं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेडसी बार. ओके, याचा अर्थ आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. Therefore, any vector r bar in the space can be expressed as a linear combination of a bar, b bar and c bar. ठीक आहे, तुमचा वेक्टर इन स्पेस आहे, याचा अर्थ तुमचा वेक्टर जो आहे तो स्पेस मध्ये आहे. याचा अर्थ 3 ॲक्सिस असतात तिथं, एक्स वाय झेड, आणि जर प्लेन म्हटलं तर 2 असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. तर अशा तऱ्हेनं हे तुमचं प्रूफ झालेलं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट बघा. हा, आता नेक्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ दी बघा प्रॉब्लेम आहे आता. ठीक आहे, find the coordinates of the point which divides the segment joining the points A, B externally. एक्सटर्नली म्हटलंय बघा, एक्सटर्नल म्हणजे एक्सटर्नल डिव्हिजन तुम्हाला यूज होणार आहे. ठीक आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये 2 डिव्हिजन असतात, एक तुमचा इंटरनल डिव्हिजन आणि एक तुमचा एक्सटर्नल डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजन असेल तर एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन, आणि जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. तर इथं एक्सटर्नल डिव्हिजन आहे म्हणजेच फॉर्म्युला तुमचा क्लिअर झाला बघा. हे बघा इथं फॉर्म्युला आहे, बाय सेक्शन फॉर्म्युला इज सी बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. ठीक आहे, तर तुम्हाला ए आणि बी पॉईंट दिलेला आहे आणि एक्सटर्नली तुम्हाला डिवाइड करतो इन द रेशो 1:3. तर पहिला जो आहे पॉइंट बघा, पहिला पॉइंट तुमचा ए आहे, त्याच्यापासून एक वेक्टर तयार केलाय दॅट इज ए बार इज इक्वल टू 2i मायनस 6j इज इक्वल टू 8k. दुसरा तुमचा जो आहे बी बार, तो दुसरा तुमचा बी बार आहे मायनस आय प्लस 3j प्लस 4k. बघा इथं मायनस आय म्हणजे ह्याला आयजे केनं मल्टिप्लाय केला, आयजे केनं पॉईंटला तुम्ही आयजे केनं मल्टिप्लाय केलं की वेक्टर तयार होतो. पॉईंटला तुम्ही आयजे केनं मल्टिप्लाय केलं की वेक्टर तुमचा तयार झाला. ए बार तयार झाला, बी बार तयार झाला, आणि रिक्वायर्ड रेशो जो आहे एक्सटर्नली इन द रेशो 1:3 आहे. लक्षात घ्या, ह्याला तुम्ही एम एन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, एम एन. ठीक आहे, ओके. तर आता बघा हा जो तुमचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये एम म्हणजे तुमची व्हॅल्यू 1 असणार आहे. लक्षात घ्या, इथं तुमचा एम असणार आहे 1 आणि एन काय असणार आहे 3 असणार आहे. लक्षात घ्या, हा जर तुम्हाला रिक्वायर्ड पॉईंट डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो 1:3. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला हा सी डिवाइड करतो ए बी ला, म्हणजे असं असणार आहे. लक्षात घ्या, डायग्रामॅटिकली असं असतं ते. इथं तुमचा ए पॉईंट, इथं तुमचा बी पॉईंट बघा, हा तुमचा ए आणि बी पॉईंट आहे आणि इथं तुमचा सी असतो. लक्षात घ्या, हा सी डिवाइड करतो ए बी ला एक्सटर्नली. जर हा सी एक्सटर्नली आहे म्हणून हा बाहेरच्या बाजूला तुम्हाला दाखवला आहे, ए बीच्या बाजूला. ठीक आहे,
बाहेरच्या साईडला एक्सटर्नल डिव्हिजन आहे आणि जर तुम्हाला इंटरनल डिव्हिजन म्हटलं तर हा सी पॉईंट मध्ये घ्यायचा असतो विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि नंतर मग तुमचा रेशो डिवाइड करतो, तर ह्याला तुम्ही एम म्हणणार आहे आणि ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे, एन म्हणणार आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर तो रेशो तुम्हाला म्हणजेच एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस लिहिलेला आहे. एम म्हणजे 1 लिहिला आहे बघा, एम ॲस टू 1 इथं 1:3 लिहिला आहे, सेक्शन फॉर्म्युला यूज केला आहे. आता एमच्या ठिकाणी एम लिहा, एनच्या ठिकाणी एन लिहा, बी बार आणि ए बार तुमचे वेक्टर माहीतच आहेत बघा. इथं सगळं लिहिलेलं आहे, एम ॲस टू एन 1:3 बघा, 1-3. ठीक आहे, ह्या 1 मल्टिप्लाय करा, ह्या 3 मल्टिप्लाय करा वेक्टरला आणि नंतर मग तुमचं कॅल्क्युलेशन पार्ट करून फायनली सी बार इज इक्वल आलाय बघा 7/2 i मायनस 21/2j प्लस 14k. याचा अर्थ आय जे केचे तुम्ही कोएफिशियंट घ्यायचे आहेत, दॅट इज 7/2 मायनस 21/2 आणि 14. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कोऑर्डिनेट्स ऑफ द रिक्वायर्ड पॉईंट. ठीक आहे, इथं लिहिलंय बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट विच डिवाइड्स, म्हणजे हे तुमचे सी चे पॉईंट झाले. जर तुम्ही से लेटर घेतला तर, जर तुम्ही आर घेतला तर आर घ्या, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. लेटर कुठलं बी घ्या, तो पॉईंट कुठला बी घ्या, तो पॉईंट रीड आपण इथं जे घेतलेला आहे तो सी न मी दाखवलेला बघा, सी डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो M/N, त्यात तुम्हाला सी चे कोऑर्डिनेट्स मिळाले. ओके, ठीक आहे, तर हा एक येतो. तसाच इंटरनल डिव्हिजनचा पण तुम्हाला सम येतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम बी येतोय, थेरम पण येईल, थेरम पण आहे आपल्याला बघायचा आहे थेरम. नाव इफ द ओरिजिन इज द सेंट्रॉइड, आता हे सेंट्रॉइड आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट जो स्लाइड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रॉइड घ्यायचा आहे, लक्षात घ्या. सेंट्रॉइडचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, इथं फॉर्म्युला लक्षात घ्या, कधी पण लक्षात ठेवा. तुम्हाला जर ट्रायंगल असेल तर ट्रायंगलचा सेंट्रॉइड म्हणजेच इथं असणार आहे आणि तो सेंट्रॉइड तुमचा बनतो, याचा अर्थ ते मीडियनचा इंटरसेक्शन पॉईंट असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, मीडियन ज्यावेळेस एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्यावेळेस तुम्हाला ट्रायंगलचा काय मिळतो, सेंट्रॉइड मिळतो. आणि सेंट्रॉइडचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे बघा, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. इथं सी बार असेल तर सी बार, नाही तर इथं आर बार दिलाय म्हणून आर बार लिहिलाय /3. ओके, तर हा तुमचा सेंट्रॉइड, इथं जी असतोय बघा, हा जी सेंट्रॉइड, दॅट इज डिनोटेड बाय जी बार. ओके, ठीक आहे, जी हा पॉईंट झाला आणि जी बार हा तुमचा पोझिशन वेक्टर झाला विद्यार्थी मित्रो. आणि पोझिशन वेक्टर याचा अर्थ तुमचा जो वेक्टर आहे त्याचं लोकेशन फ्रॉम ओरिजिन असतं. काय असतं, ओरिजिन, त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. कॅपिटल जी इज द पॉईंट आणि जी बार इज द पोझिशन वेक्टर. याचा अर्थ ओरिजिन पासून जी पॉईंट किती अंतरावर आहे तो म्हणजेच त्या ॲरोनं त्या वेक्टरला तुम्ही दाखवणार आहे, तो वेक्टर म्हणजे जी बार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके सर, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस आर बार. आता जी बार त्यानं म्हटलंय बघा, इफ द ओरिजिन इज द सेंट्रॉइड. आता ओरिजिन जर सेंट्रॉइड असेल तर ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहितच आहे विद्यार्थी मित्रो, 0 0 0. ओरिजिन झाला 0 0, त्याला आयजेकेनं मल्टिप्लाय करा, तुम्हाला एक वेक्टर तयार झाला जी बार. सेंट्रॉइड त्यानं 0 0 घ्या म्हटलाय, मग सेंट्रॉइड जर 0 0 घ्या म्हटलं असेल तर तुमचा जी बार तयार होणार 0i 0j आणि 0k. लिहिलाय बघा इथं, जी बार इज इक्वल टू 0i 0j आणि 0k. आणि नंतर तुमचे पॉईंट नुसार काय करा, 3 वेक्टर बनवा. ए दिलाय पॉईंट, बी दिलाय पॉईंट आणि आर पॉईंट दिलाय, सी च्या ऐवजी आर दिलाय, असू दे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर ए बारच्या ठिकाणी बघा, ए च्या पॉईंटला आयजेकेनं मल्टिप्लाय करा, बी च्या पॉईंटला आयजेकेनं मल्टिप्लाय करा, नंतर आर पॉईंटला आहे त्याला आयजेकेनं मल्टिप्लाय करा, तुमचे वेक्टर तयार झाले. डायरेक्टली फॉर्म्युला घ्या, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस आर बार /3. व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत बघा, जी बारच्या ठिकाणी जी बार लिहिलाय, ए बारच्या ठिकाणी ए बार लिहिलाय, बी बारच्या ठिकाणी बी बार लिहिलाय, आर बारच्या ठिकाणी आर बार लिहिलाय. आणि नंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना आय सेपरेशन, जे सेपरेशन आणि के म्हणजे असे सेपरेट कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ठीक आहे, आणि /3 तुमचा आहे, तर इथं कॅल्क्युलेशन करून बघा. आता इथं आयच्या 2 टर्म्स आहेत बघा, एक तुमचा 2i आहे आणि त्यानंतर तुमचा 2i आणि QI आहे. तर यातनं आय बघा, आयच्या 2 टर्म्स आहेत, इथं गोल केलेले आहेत बघा, राऊंड केलेले आहेत. दुसरीकडे कुठं आय दिसतोय काय बघा, दुसरीकडे अजून आहे का. ठीक आहे, तुमचे किती वेक्टर आहेत, 3 वेक्टर आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आयजेकेचे कोएफिशिएंट, ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशन बघा. आता हे 2i, अजून एक आय आहे बघा, हे बघा इथं एक आय आहे. ठीक आहे, कारण 3 वेक्टर आपण इथं घेतलेले आहेत, ए बार प्लस बी बार प्लस आर बार. तर इथं आयच्या टर्म्स कलेक्ट करायचे आहेत. आयच्या टर्म्स केल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन घ्या, 2i मायनस 5i झाले तुमचे -3i. आणि नंतर मग हे काय झालं, प्लस QI झालं. आणि मग ह्यातनं आय कॉमन घेतलाय, म्हणजे राहिले तुमचे -3 प्लस Q. बघा आय कॉमन, ठीक आहे, आय कॉमन घेतल्यानंतर बघा, आय कॉमन घेतला, आय कॉमन घेतल्यानंतर बघा इथं -3i परत लिहितो बघा, -3i आणि प्लस इथं तुमचा QI आहे. आय कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये तुमचा राहणार आहे -3 प्लस Q. असं हे कॅल्क्युलेशन आहे बघा. फक्त आयचंच कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवलंय. आयच्यात इथं 3 टर्म्स आहेत, त्यामुळं इथं राऊंड केलेले आहेत आणि नंतर
तीन टर्म्समध्ये आय कॉमन घ्यायचा, असं केला तरी चालेल. आय कॉमन घेतला तर हे 2 - 5 इज -3 आणि प्लस क्यू होणार आहे आणि ते इथं आलेलं आहे बघा. तसंच तुम्ही जेचे घेणार आहे, तसंच तुम्ही केचे घेणार आहे, डिवाइड बाय 3 करणार आहे. ठीक आहे, नंतर हा 3 सर्वांना सेपरेटली द्यायचा आहे आणि दिल्यानंतर इक्वेटिंग कोएफिशियंट, इथं पण IJK आहे डाव्या साईडला, तसं इकडं पण उजव्या साईडला IJK आहे. हे तुम्ही इक्वेट करायचं आहे. याचा अर्थ आय कोएफिशियंट जो आहे तो आयला इक्वेट करायचा आहे, म्हणजेच -3 + Q/3 = 0 केला आहे बघा. तसंच दुसरा P - 1/3 = 0. तसंच तिसरा म्हणजेच केचा कोएफिशियंट दॅट इज R + 2 / 3 = 0 केलेले आहेत. ह्या 3 ला याला इंटू करा, 3 × 0 इज 0, म्हणजेच -3 + Q, म्हणजेच Q ची व्हॅल्यू काय झाली बघा, 3 × 0 इज 0. पाहिजे तर इथं लिहितो -3 + Q = 0. याचा अर्थ Q = काय येणार, 3 येणार. आन्सर आलेला आहे. सिमिलरली P फाइंड आउट करा, सिमिलरली R फाइंड आउट करा. हे तुमचे फायनल झाले, दॅट इज PQR 1 3 - 2. क्लिअर. तर हे सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल, ह्याच्यावर हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. हां, आता जे मगाशी आपण इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन बघितलं होतं. ठीक आहे, तर इथं इंटरनल डिव्हिजनचा थेरम विचारलाय बघा. बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलेला आहे, इथं आहेत बघा, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ओके, ठीक आहे. तर इंटरनल डिव्हिजन म्हणजे सांगितलं होतं बघा की आता इथं बघा, हा तुमचा AB जो आहे, 2 पॉईंट आहेत A आणि B, आणि इथं P पॉईंट डिवाइड करतोय, लक्षात घ्या. P डिवाइड्स AB इन द रेशो. इंटरनल डिव्हिजन म्हटलं की हा तुमचा A आणि B असणार आहे आणि इथं मध्ये P पॉईंट असेल तर हा P डिवाइड्स AB इन द रेशो M/N. हे लक्षात घ्या, हे असं असतंय. ठीक आहे, ह्याचा पोझिशन वेक्टर तुम्ही B बार लिहू शकता, ह्याचा पोझिशन वेक्टर तुम्ही A बार लिहू शकता आणि ह्याचा काय लिहिणार, स्मॉल p बार. तर असं एकंदर आहे. P डिवाइड्स सेगमेंट AB इन द रेशो M/N इंटरनली. एक्सटर्नल असेल तर हा P पॉईंट बाहेर आला असता, ABच्या बाहेर आला असता. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, इंटरनल डिव्हिजन म्हणजे प्लस साईन येते बघा, ही प्लस साईन, हे बघा, हे MB बार + NA बार अपॉन M + N. ठीक आहे, प्लस साईन येते, लक्षात घ्या. तर हा सेक्शन फॉर्म्युला इथं डिराईव्ह केलेला आहे बघा. हा तुमचा सेक्शन फॉर्म्युला आहे जो आपण अप्लाय केला होता आणि मगाशी प्रॉब्लेम सोडवला होता. तर त्याचा हा फॉर्म्युला जो आहे, थेरम जो आहे, तो थेरम इथं दिलेला आहे बघा. नाव डायग्राम बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलंयच मी. ठीक आहे, तर इथं AB तुमचा जो आहे ते 2 पॉईंट आहेत. P डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो M/N, इथं लिहिलंय बघा M/N. नंतर O इज द ओरिजिन घ्या. ठीक आहे, पोझिशन वेक्टर दाखवण्यासाठी तुम्हाला O घ्यावा लागतो आणि नंतर मग OA जॉईन केल्यावर त्याला A बार म्हणा, OP जॉईन केल्यावर त्याला P बार म्हणा, OB जॉईन केल्यावर त्याला B बार म्हणा. अशी ही तुमची डायग्राम आहे. आता ह्या डायग्राममध्ये हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. पॉईंट P डिवाइड्स AB इंटरनली इन द रेशो M/N, म्हणजे हे स्टार मार्क ते स्थित आहे. ठीक आहे, ओके. नंतर मग AP/PB घ्या बघा, A to P घ्यायचा आहे आणि नंतर P to B. ठीक आहे, AP/PB, AP/PB. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू M/N, दॅट इज इक्वल टू M/N. बघा, हा जो तुमचा AP आहे, रेशो घ्यायचा इथं AP/PB. रेशो महत्वाचा आहे, लिहिताना व्यवस्थित घ्या. तर AP म्हणजेच तुमचा M आणि PB म्हणजेच तुमचा N. तर इथं लिहिलेला आहे रेशो M/N. क्रॉस मल्टिप्लाय करा बघा, हे ह्याला मल्टिप्लाय, हे ह्याला मल्टिप्लाय, आणि नंतर मग हा जो AP बार आहे तो कसा लिहिणार बघा, P बार - A बार, असा डायरेक्ट जरी लिहिला तरी चालतोय तुम्ही. हे बघा, N × AP बार, हे N AP बारला मल्टिप्लाय झालंय, हे M PB बारला मल्टिप्लाय झालंय. आणि नंतर मग हा AP बार आणि PB बार कसा लिहायचा सांगतो. हा AP बार म्हणजेच P बार - A बार बाय डेफिनेशन ऑफ ए वेक्टर. ओके, P बार - A बार. नंतर PB बार कसा घेणार, B बार - P बार. बघा, AP म्हटलं की P बार - A बार, दुसरा पॉईंट मायनस पहिला पॉईंट, AP, दुसरा पॉईंट P आहे, दुसऱ्यामधनं पहिला वजा, दॅट इज पोझिशन वेक्टरमध्ये P बार - A बार लिहिणार आहे. तसंच इथं B बार - P बार लिहिणार आहे. नंतर ह्या N न मल्टिप्लाय करा आतमध्ये, इथं M न मल्टिप्लाय करा आणि लेफ्ट हँड साईडला तुम्ही जो आहे तो P बारच्या टर्म्स कलेक्ट करा. लेफ्ट हँड साईडला P बार ऑलरेडी एक NP बार आहेच, हा मायनसचा इकडे प्लस होणार आणि ह्या मायनसचा प्लस इकडे राईट हँड साईडला जाणार, गेलेला आहे बघा. यातनं P कॉमन घ्या, P कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये M + N आहे, उजव्या साईडला MB बार + NA बार आहे, म्हणजेच तुमचा P बार आता हा M + N कशामध्ये जाणार, डिव्हिजन मध्ये जाणार. सो दिस इज नथिंग बट व्हॉट युअर इंटरनल डिव्हिजन. ओके, एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये एकच तुम्हाला की इथं मायनस साईन येणार आहे, दॅट्स इट. ओके, ठीक आहे. तर असा हा थेरम बऱ्याच वेळा पडलेला आहे, 3 मार्कासाठी विद्यार्थी मित्र हो. त्याचे प्रॉब्लेम पण पडलेले आहेत, हे लक्षात घ्या. हे बघा, इथं आहे लगेच एक्सटर्नली पण आलाय बघा, एक्सटर्नल डिव्हिजन दॅट इज R बार इक्वल टू MB बार - NA बार अपॉन M - R. ठीक आहे, M - N. तर इथं डायग्राम आहे बघा, AB इथं दाखवलाय. मगाशी सांगितलं होतं की AB तुमचा इथं जर असेल बघा, हा जर AB असेल तर मगाशी P जर मध्ये दाखवला तर इंटरनल डिव्हिजन, आता P साईडला दाखवायचा आहे तुम्हाला.
इथं दाखवणार, ज्यावेळेस तुम्ही पी इथं दाखवताय त्यावेळेस पी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो, हे तुमचं एम झालं आणि हे काय झालं एन झालं. याला म्हणतात एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, तर तशी ही डायग्राम इथं दाखवलेली आहे. इथं पीच्या ऐवजी इथं आर लिहिलाय बघा, हा तुमचा एम हा तुमचा एन, रेशो हे विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर दाखवलेले आहेत. अगेन सेम थिंग तुम्ही इथं लिहिणार आहे बघा, हा रेशो महत्वाचा आहे. हा रेशो लक्षात ठेवा, दॅट इज ए आर अपॉन बी आर. ए आर अपॉन बी आर आहे इथं. आता ए आर म्हणजे दिस फुल थिंग, म्हणजे इथं जर मी आर लिहिला तर ए आर अपॉन बी आर आहे, लक्षात घ्या. तर ए आर अपॉन बी आर इज इक्वल टू एम अपॉन एन. नंतर मगाच्या सारखं क्रॉस करायचा आहे. क्रॉस केल्यानंतर तुमचा ए आर बार आणि बी आर बार जर आहे तर तो इन द पोझिशन वेक्टर लिहिणार, म्हणजेच आर मायनस ए बार लिहिणार. नंतर इथं आर मायनस बी बार लिहिणार. ह्या एन आणि ह्या एम ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचा आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर आरच्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला घ्यायचे आहेत, बाकीच्या टर्म्स राईटला टाका. आणि नंतर तुम्हाला इथनं आर कॉमन घेतला, हा जर आर कॉमन घेतला तर इथं ब्रॅकेटमध्ये एम मायनस एन राहिलेला आहे बघा, हा M-1 डिव्हिजनला टाकायचा. सो देअर फोर आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन M-n. मगाच्या सारखंच आहे, फक्त साईन डिफरंट, डायग्राम डिफरंट. लक्षात आलं? ओके, नेक्स्ट बघा, प्रत्येक थेरमला नेमका क्ल्यू काय लक्षात ठेवायचा ते तुम्हाला क्लिअर कट सांगितलंय विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, इफ अ लाईन मेक्स अँगल अल्फा बीटा गॅमा विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस प्रूव्ह दॅट कॉस 2 अल्फा आहे बरं काय. आता अल्फा बीटा गॅमा आपण बघितलं होतं, मग तिथं आपण इक्वेशन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा यूज केला होता. आता इथं काय आहे, प्रूव्ह दॅट कॉस 2 अल्फा प्लस कॉस, हे स्क्वेअर नाही बरं का, कॉस 2 अल्फा आहे. कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हा बघा जुलै 17 मार्च 18ला पडलेला आहे. तर एकदम सिंपल आहे, आपलं पहिलं रिलेशन घ्यायचं. तुम्हाला माहित आहे अल्फा बीटा गॅमा आर द अँगल्स बेड बाय द लाईन विथ द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कधी पण लक्षात ठेवा, अल्फा बीटा गॅमा याचा अर्थ एखादी लाईन आहे, ती लाईन एक्स आणि वाय आणि झेड ॲक्सिस जी अँगल तयार करते ती तुमचा अल्फा बीटा गॅमा आहे. त्यातलं रिलेशन तयार होतंय कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आणि नंतर हा जो पार्ट आहे तो तुम्हाला बघा कन्सिडर, आता हा तुमचा कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा हे जे प्रूफ करायला सांगितलंय त्याची राईट हँड साईड काय 0 येतंय का बघायचं. तर त्यासाठी कॉस 2 अल्फा प्लस कॉस 2 बीटा प्लस कॉस 2 गॅमा हे गिवन इक्वेशन लिहायचं आहे. आणि नंतर कॉस 2 अल्फा इज रिप्लेस बाय 2 कॉस स्क्वेअर अल्फा मायनस 1. हा झाला तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला? ट्रिग्नॉमेट्री. जो गिवन पार्ट आहे तो गिवन पार्ट घ्यायचा, LHS घ्यायचा थोडक्यात प्रूव्ह दॅटमध्ये, आणि RHSला 0 येतंय का बघायचं. LHS घेतलेला आहे तो कॉस 2 थीटा आहे. तुम्हाला माहित आहे कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला पक्का ध्यानात ठेवा, दॅट इज कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा फॉर्म्युला यूज केला आहे. बाकीचे पण फॉर्म्युले आहेत पण आपल्याला हा महत्वाचा आहे कारण आपल्याला कॉस स्क्वेअर मधलं रिलेशन माहित आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. सो 2 कॉस स्क्वेअर अल्फा मायनस 1, 2 कॉस स्क्वेअर बीटा मायनस 1, तसाच कॉस 2 गॅमा 2 कॉस स्क्वेअर गॅमा मायनस 1 आणि प्लस 1. नंतर मग ह्याच्यामध्ये बघा हा तुमचा 2 कॉस स्क्वेअर अल्फा, तर ही एक टर्म आहे. नंतर 2 कॉस स्क्वेअर बीटा एक टर्म आहे, 2 कॉस स्क्वेअर गॅमा टर्म आहे. त्यातनं 2 कॉमन घेतला आहे म्हणजे राहिला तुमचा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा आणि कॉस स्क्वेअर गॅमा मायनस 3, म्हणजेच तुमचे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 3 झाले. आणि शेवटचा हा सम मधला प्लस 1 बरं का. हे बघा हे सम मधला प्लस 1 इथं आहे. ठीक आहे, तर इथं तुमचे मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 3 झाले. ह्या 2च्या टर्म्स आहेत 2 कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर. तर 2 कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये तुमचा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा राहतोय. आणि तुम्हाला माहित आहे त्याचा आन्सर किती असतंय 1, कारण तुम्हाला हे रिलेशन अगोदरच आपले सम झालेले आहेत. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा जो आहे कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू काय असतोय 1. म्हणून ह्या ब्रॅकेटला 1 न रिप्लेस करा. 2 × 1 मायनस 3 प्लस 1 म्हणजे 2 1 जा 2, 2 मायनस 3 इज मायनस 1 प्लस 1 म्हणजे फायनली आन्सर काय आलं 0 आलं. आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट RHS. रिलेशन इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, कधी कधी हे तुम्हाला साइन स्क्वेअरला पण जाईल बघा. साइन स्क्वेअरमध्ये पण एक रिलेशन देतात. त्यावेळेस काय करायचं, हा जो कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर गॅमा आहे ना त्याला तुम्ही रिप्लेस करायचं 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फानं. हे पण कधी कधी रिलेशन विचारतात. आता हे कॉस 2 अल्फा कॉस 2 थीटा मधलं रिलेशन आहे. जर तुम्हाला इथं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर मधलं कधी कधी रिलेशन दिलं तर लक्षात ठेवा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 लिहिलं तर याला साइन स्क्वेअरमध्ये रिप्लेस करायचं 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. पहिली आयडेंटिटी ट्रिग्नॉमेट्रीची. इथं लिहिणार 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा प्लस इथं लिहिणार 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा. ओके, इज इक्वल टू 1. आता हे 1 1 1 म्हणजे 3 झाले आणि नंतर मग हा मायनस साइन स्क्वेअर आणि मायनस बाजूला करून तुम्ही फायनली साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बेटा प्लस साइन स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू मिळवू शकता. म्हणजेच काय करा, हे 1 3 झाले, 3 इकडे लिहायचे आहेत. ठीक आहे, ह्या 1ला इकडं आणायचं म्हणजे मायनस 1 झालं. आणि ह्या निगेटिव्ह टर्म ज्या आहेत साइन स्क्वेअरच्या
हे मायनसचं इथं प्लस होणार, हे मायनसचं इथं प्लस होणार आणि हे मायनसचं इथं काय होणार, प्लस होणार. याचा अर्थ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे, 3 - 1 म्हणजेच 2 येणार आहे तुमचा आन्सर. तर हे पण इक्वेशन लक्षात ठेवा साईड बाय साईड. ओके, नेक्स्ट पुढे जातो. फाइंड द डिरेक्शन कोसाइन्स ऑफ द वेक्टर. बघा डिरेक्शन कोसाइन्स ऑलरेडी आपला सम झालेला आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला डीआरएस फाइंड आउट करावे लागले आणि मग डीसीएस तुम्ही मिळवला. आता इथं डीआरएस डायरेक्ट मिळणार आहे विद्यार्थी मित्र. वेक्टर दिलाय तुम्हाला, तर वेक्टर दिलाय तर इथं आयजेकेचे क्वेश्चन तुमचे डीआरएस असणार आहेत. बघा इथं आयचा क्वेश्चन 1 आहे, जेचा क्वेश्चन 2 आहे, केचा क्वेश्चन -2 आहे. बघा हे झाले तुमचे डीआरएस. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला वेक्टर देतात त्यावेळेस आयजेकेचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला डीआरएस देतात, लक्षात घ्या. आणि एकदा डीआरएस माहित झालं की तुम्हाला डीसीएस मिळवताच येतं, हे तुम्हाला माहित आहे. दॅट इज a अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a² + b² + c². दॅट इज b अपॉन a² + b² + c². दॅट इज c अपॉन a² + b² + c². हे जे 1 2 -2 दिलेले आहेत ते एबीसी आहेत. तुम्हाला सांगितलंय डीआरएस इज डिनोटेड बाय एबीसी आणि नंतर तुम्हाला हे एल मिळतंय, हे एम मिळतंय, हे एन मिळतंय, म्हणजेच डिरेक्शन कोसाइन्स मिळतंय. तर ती व्हॅल्यू आलेली आहे बघा 1/3, 2/3, -2/3. ओके, सिंपल क्वेश्चन, 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. कधी कधी हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनला सुद्धा विचारू शकतात विद्यार्थी मित्र. ठीक आहे, ओके. हा नेक्स्ट, हा एक इम्पॉर्टंट होता बघा. सुरुवातीला आपण प्रिव्हियस बोर्डचे, ठीक आहे, प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन बोर्डचे सगळे पाहिले होते त्याच्यामध्ये हा एक क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला होता. ठीक आहे, फाइंड द डीआरएस ऑफ द लाईन विच इज परपेंडिक्युलर. हे लई महत्वाचं आहे बघा. विच इज परपेंडिक्युलर द लाईन्स विथ द डीआरएस 1 3 2 अँड -1 1 2. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला डीआरएस एखाद्या लाईनचे फाइंड आउट करायचे आहेत. समजा ही एक लाईन आहे तर ह्याचे डीआरएस जर एबीसी असतील तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, की ही जे डीआरएस आहेत ते एका लाईनचे आहेत आणि ही लाईन अदर 2 लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. किती लाईन्सला परपेंडिक्युलर, त्यातली मी एकच लाईन पहिल्यांदा दाखवतो. समजा ही एक लाईन घेतली, ह्याला परपेंडिक्युलर आहे, की ज्याचे डीआरएस तुम्हाला दिलात ते दिल्यास 1 3 आणि 2. ओके, एकच लाईन घेतली आहे बरं का मी. अशी दुसरी पण लाईन आहे ती पण ह्याला परपेंडिक्युलर असणार आहे, ती अजून दाखवलेली नाही तुम्हाला, फक्त एकच लाईन दाखवलेली आहे. तर ज्या लाईनचे डीआरएस आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत त्याला एबीसी माना. ज्या लाईनचे दिलेले आहेत त्याला तुम्ही इथं लिहिलेले आहेत 1 3 2. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचे लाईन परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस एक फिक्स कंडिशन लक्षात ठेवायची. ही फिक्स कंडिशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुमचे 2 लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्यांच्या डीआरएस मधलं जे रिलेशन आहे ते असतंय तुमचं a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. बघा c1 c2 इज इक्वल टू काय असतंय 0. फिक्स म्हणजे फिक्स. हा, प्लस काय सांगा, प्लस c1 c2 इज इक्वल टू व्हॉट 0. ठीक आहे, a1 a2 म्हणजे असं, हे बघा a1 a2 1 1 1 हे पहिल्या लाईनसाठी आहे, 2 2 हे दुसऱ्या लाईनसाठी आहे, लक्षात घ्या. तर a1 a2 म्हणजेच 1 × a म्हणजेच काय होणार बघा, किंवा a × 1 ला काय चालतंय, नो प्रॉब्लेम. a × 1 हे झालं a1 a2, b1 × b2 म्हणजेच b × 3 हे झालं दुसरं, प्लस c1 × c2 दॅट इज c × 2 हे झालं तिसरं, इज इक्वल टू व्हॉट 0. ओके, तर इक्वेशन तयार झालं. ही फिक्स कंडिशन, स्टार मार्क. ज्यावेळेस तुमच्या लाईन्स परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्यांच्या डीआरएस मधलं जे रिलेशन असतं ते a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इज इक्वल टू 0 असतं. फिक्स म्हणजे फिक्स, स्टार मार्क. ठीक आहे, सो a × 1 b × 3 c × 2 म्हणजेच फायनली तयार झालं. ह्याला तुम्ही a1 b1 म्हणणार आहे, a1 b1 c1 ह्याला म्हणणार आहे एबीसी ला, आणि ह्याला तुम्ही म्हणणार a2 b2 c2. कुणाला पण a1 b1 c1 आणि कुणाला पण a2 b2 c2 तुम्ही लिहिला तरी चालेल. आता याचं कॅल्क्युलेशन बघा, a प्लस b 3b आणि प्लस 2c इज इक्वल टू व्हॉट 0 आहे का. बघा इक्वेशन, बघा इक्वेशन आलेलं आहे, a प्लस 3b प्लस 2c. हे बघा इथं दिलंय a प्लस 3b प्लस 2c. फाइंड आउट करताना थोडासा मी डायग्रामचा यूज केला, लक्षात घ्या, लगेच हायलाईट होतंय आणि समजतंय, त्यासाठी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. हे काय नेसेसरी नाही आहे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पहिलं रिलेशन मिळालं आहे a 3b प्लस 2c इज इक्वल टू 0. असंच तुम्ही दुसरं मिळवायचं आहे. हेच लाईन जे डीआरएस तुम्हाला जी फाइंड आउट करायची आहे ती दुसऱ्या लाईनला पण परपेंडिक्युलर दिलेली आहे आणि ती लाईन आहे तुमची, त्याचे डीआरएस दिलेत -1 1 आणि 2. परत मग ह्या एबीसी आणि ह्याच्यातलं रिलेशन घ्यायचं आहे. बाय धिस फॉर्म्युला तुमचं दुसरं इक्वेशन सेम त्या पद्धतीनं तयार होणार आहे, -a प्लस b प्लस 2c इज इक्वल टू 0. हे 2 इक्वेशन घेतल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला एबीसी मिळवायचे आहेत आणि ते तुमचे फायनल आन्सर आहेत. आणि ते जे आहे
ते फाइंड आउट करताना तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं मेथड यूज करावी लागते. तर ती मेथड कशी आहे सांगतो. इथं पहिला तुम्ही ए लिहायचा आहे आणि ए चा कॉलम गायब करायचा. ए चा कॉलमचा विचार करायचा नाही. राहिलेले बघा बी आणि सी, बी आणि सी. बी चे क्वेश्चन 3 आणि 2 बघा, बी चा 3 आहे आणि सी चा 2 आहे. 3 2 लिहिलाय का बघा, 3 2. नंतर इथं बी चा क्वेश्चन 1 आणि सी चा 2 1 2 लिहिलाय. दॅट्स इट. ठीक आहे, म्हणजे ए लिहून डिवायडेड बाय, बघा ए लिहून डिवायडेड बाय तुम्ही लिहायचा आहे. ए चा कॉलम गायब करायचा, तो घ्यायचा नाही आहे. बीसी चे तुमचे जे क्वेश्चन आहेत ते लिहायचे आहेत. पहिल्या इक्वेशनचे पहिल्या रो मध्ये, दुसऱ्या इक्वेशनचे दुसऱ्या रो मध्ये. दॅट इज 3 2 आणि 1 2. तसंच मधल्याला घेताना मात्र मायनस बी घ्या मित्रांनो. मायनस बी इथं लिहिलंय बघा, मायनस बी, ते लई इम्पॉर्टंट आहे. मायनस बी घ्यायचा, बी चा कॉलम सोडून द्यायचा आणि ए आणि सी चे क्वेश्चन लिहायचे. पहिल्या इक्वेशनचे 1 आणि 2 इथं लिहिलेले आहेत. तसेच दुसऱ्या इक्वेशनचे -1 आणि 2 इज इक्वल टू सी अपॉन घेताना सी चा कॉलम गायब करा. 1 आणि 3 -1 1 इन द सेम वे. ओके, आणि नंतर मग आपला नेहमीप्रमाणे हे माहित आहे 2 रोज आणि 2 कॉलम मधला डिटरमिनंट तुम्हाला सोडवायचा आहे. त्या डिटरमिनंट मध्ये पहिलं प्रोडक्ट 3 2 6 मायनस दुसरं प्रोडक्ट 2. ठीक आहे, सो ए अपॉन 6 - 2 हा तुमचा डिटरमिनंट आहे. पहिलं प्रोडक्ट 2 1 2 मायनस ऑफ -2 दॅट इज 2 + 2. नंतर सी अपॉन 1 1 1 मायनस ऑफ -3 दॅट इज +3. सो फायनली ए अपॉन 4 मायनस बी अपॉन 4 सी अपॉन 4. म्हणजेच तुमचं फायनली इक्वेशन बघा, हे बी फक्त मायनस आहे ते 4 ला द्या. ओके, इथं दिलेलं आहे. आणि मग तुमचे एबीसी तयार झाले, दॅट इज DRS तयार झाले. 4 - 4 4 4 - 4 4. लक्षात आलं. तर हे झाले तुमचे DRS ऑफ दिस लाईन. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे हा तुम्ही DRS लिहू शकता. ठीक आहे, तर हा DRS कधी पण 1 -1 आणि 1 असा पण लिहू शकताय जर तुम्ही 4 ने डिवाइड केला तर. पण हे लक्षात ठेवा, ए अपॉन बी अपॉन आणि सी अपॉनच्या जो खाली आहे तो तुमचा DRS असणार आहे. तर हे झाले तुमचे रिक्वायर्ड लाईनचे DRS. ओके, नेक्स्ट पार्ट बघा. हा आता आलेला आहे व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन. ठीक आहे, तुमचा नेक्स्ट पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये बघा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आपल्याला मिळवायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा आपल्याला थेरम पण पुढे बघायचा आहे. लक्षात घ्या, एक म्हणजे व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेटचा थेरम आपल्याला बघायचा आहे आणि दुसरा म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि त्याच्यावरचं प्रॉब्लेम. ठीक आहे, हा सुद्धा एकदम व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, मोस्टली येतो, 100% येतो. लक्षात घ्या. तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज को टर्मिनस एजेस आर 7i + k 2i + 5j - 3k and 4i + 3j + k. तर एक लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हटलं तर पहिलं तुमचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे हे बॉक्स प्रोडक्ट लक्षात ठेवा आणि त्याला तुम्ही 1/6 न मल्टिप्लाय करायचं. हे झालं व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. काय म्हणायचं याला, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेट म्हटलं तर फक्त आपण बॉक्स प्रोडक्टचा विचार करणार आहे. तर दोघे कंपेअर करून जर लक्षात ठेवला तर हा जर तुम्ही ओनली बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार म्हणजेच तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर घेतला तर हा तुमचा व्हॉल्यूम पॅरलोपायपेटचं दाखवतो. विद्यार्थी मित्रो, आता इथं मात्र तुम्हाला टेट्राहेड्रॉन विचारलंय. टेट्राहेड्रॉन विचारलंय म्हणजे इथं 1/6 न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि तुम्हाला माहित आहे हा जर बॉक्स प्रोडक्ट सोडवायचा असेल तर इथं तुम्ही 1/6 ऑफ काय घ्यायचा आहे, डिटरमिनंट घ्यायचा आहे. डिटरमिनंट घेतल्यानंतर ए बारचे IJK चे क्वेश्चन पहिल्या रो मध्ये लिहायचे आहेत, बी बारचे IJK क्वेश्चन दुसऱ्या रो मध्ये लिहायचे आहेत, तसेच सी बारचे तिसऱ्या रो मध्ये लिहायचे आहेत. लिहिलेत का बघा इथं. बघा ए बार तुम्हाला दिलाय बघा, को टर्मिनस एजेस 7i + k 2i + 5j - 3k and 4i + 3j + k. 3 वेक्टर दिलेले आहेत. पहिल्याला ए बार म्हणा, दुसऱ्याला बी बार म्हणा, तिसऱ्याला सी बार म्हणा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म्युला लिहिलाय बघा 1/6 ए बॉक्स प्रोडक्ट ए बार सी बार आणि नंतर ए बारचे संगणक लिहिलेत बघा 7. इथं जे नाही आहे 701 लिहिलाय बघा 701. नंतर बी बारचे दॅट इज 25 - 3 लिहिलेत बघा 701 25 - 3 431 बघा हे 431. ओके, तर असे हे क्वेश्चन लिहिलेले आहेत आणि नंतर हे डिटरमिनंट सोडवायचं. आता काय जास्त सोडवत नाही कारण ऑलरेडी तुम्हाला आता डिटरमिनंट कसा सोडवायचा हे माहीत झालेलंच आहे. ऑलरेडी तुम्हाला माहीत बी आहे. लक्षात घ्या, व्यवस्थित परफेक्ट कॅल्क्युलेशन करायचे आहेत विदाऊट साईन चुकवता. ठीक आहे, साईन चुकवायची नाही अजिबात. टोटली ॲक्युरेट तुमचा आन्सर यायला पाहिजे. लक्षात घ्या, डिटरमिनंट लई महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ओके. तर फायनली तुमचा 84. तुम्हाला अगोदरच सांगितलंय वेक्टर या टॉपिकसाठी तुमचं डिटरमिनंटचं कॅल्क्युलेशन लई महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दॅट इज 2/2 असू दे किंवा 3/3 असू दे ऑर्डर. ठीक आहे, ओके. तर इथं तुमचा 14 आलाय आणि हे व्हॉल्यूम असल्यामुळे क्युबिक युनिट लिहिलेलं आहे बघा. काय लिहिलंय, क्युबिक युनिट. तर एक लक्षात ठेवा, हा 1/6 पहिल्यांदा जागेवरच लिहायचा बरं का. पहिले हा तुमचा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे म्हणजेच हा बॉक्स प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात हे पहिलं डिटरमिनंट सोडून घ्यायचा. तोपर्यंत या 1/6 ला अजिबात काय करायचं नाही.
हे तुमचं डिटरमिनंट सोडवून घ्या आणि सोडवून घेतल्यानंतर मग तुमचं फायनल आन्सर हे 6 वाला जे आहे बघा, हा ब्रॅकेट सगळा सोडवला आणि मग ह्या 6 इथं भागा म्हणजेच तुमचं फायनल आन्सर लिहायचं. तोपर्यंत 1/6 तसाच ठेवायचा, डिटरमिनंट सॉल्व्ह करून घ्यायचा आणि मग 6 ने डिवाइड करायचा विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, ओके. पुढे जातो बघा, नेक्स्ट पार्ट, व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड. मगाशीच सांगितलं होतं व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड म्हटलं की तुमचा काय येणार आहे, बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार येणार आहे विद्यार्थी मित्रो. याचा अर्थ ए बारचे संगणक इथल्या, बी बारचे इथल्या, सी बारचे इथल्या लिहिलेले आहेत बघा. तुम्हाला 3 वेक्टर्स दिलेले आहेत, 2i + 3j - 4k, 5i + 7j + 5k, 4i + 5j - 2k. त्यानं ए बार बी बार सी बार म्हटलेलं नाही तर तुम्ही द्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, पहिल्याला ए बार म्हणा, दुसऱ्याला बी बार म्हणा, तिसऱ्याला सी बार म्हणा. त्यानं जर ऑलरेडी दिला असेल तर नो प्रॉब्लेम. कोण म्हणाल मी पी बार क्यू बार आर बार घेईन, घ्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके. तर असे हे बॉक्स प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि नंतर मग ए बार बी बार आणि सी बारचे इथं क्वेश्चन लिहिलेले आहेत आणि ह्या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करून फायनली तुम्हाला जे आन्सर मिळालेलं आहे ते काय मिळालेलं आहे, 24 क्युबिक युनिट्स. हा सुद्धा तुमचा डिटरमिनंट आहे. फक्त मगाशी टेट्राहायड्रॉन म्हटलं की 6 डिवाइड करायचं आहे मित्रांनो. आणि ज्यावेळेस पॅरालोपाइपेड असेल त्यावेळेस तुमचा 1/6 येत नाही, ओनली बॉक्स प्रोडक्ट येतो, ओनली स्केलर ट्रिपल प्रोडक्ट येतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजेच तुमचं व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड आहे, लक्षात घ्या. दॅट इज इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट. ओके, आणि त्या पद्धतीनं फायनली 24 क्युबिक युनिट्स हे तुमचं आन्सर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट बघा. हा नेक्स्ट पार्ट थेरम दिलाय तुम्हाला. मगाशी आता व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड आपण एक्झाम्पल घेतलं होतं, आता तुम्हाला इथं थेरम दिलेला आहे. प्रूव्ह दॅट बघा, शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट व्हॉल्यूम ऑफ ए पॅरालोपाइपेड विथ को टर्मिनस एजेस ए बार बी बार सी बार दॅट इज इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार. हा आपण फॉर्म्युला यूज करून तुम्हाला आन्सर मिळवलं होतं. आता हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. मग हे जर प्रूफ करायचं असेल बघा, ह्याच्यासोबत बघा किती वेळा पडलाय, हा किती वेळा रिपीट झालाय बघा, बोर्डला लक्षात घ्या. किती वेळा रिपीट झालाय बघा, किती वेळा रिपीट झालाय बघा. ठीक आहे, ओके. दुसऱ्यामध्ये काय केलंय, परत तेच, फक्त काय केलंय, हा हे 4 मार्काला म्हणजे हा 3 मार्काला आणि हे 1 मार्काला, लक्षात घ्या. कारण ह्याच्यासोबत इथं एक सम पण दिलाय बघा, हेन्स फाइंड. इथं काय म्हटलंय, हेन्स फाइंड. हेन्स फाइंड याचा अर्थ पहिले थेरम प्रूफ करायचा आणि त्या थेरमचा यूज करून तुम्हाला आन्सर मिळवायचा आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर पहिले हा थेरम प्रूफ करायचा आहे आणि हेन्स फाइंड म्हटलंय. याचाच अर्थ जे तुमचं प्रूफ आहे, जे तुम्ही प्रूफ केलेलं आहे ते तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, नंतर हे पण तसंच आहे बघा, हेन्स फाइंड म्हणजेच तेच अगेन, म्हणजे हा तुमचा थेरम प्रूफ करायचा आणि हे एक्झाम्पल सोडवायचं, हे एक्झाम्पल सोडवायचं, असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल काय मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे, फक्त आता तुम्हाला थेरम तेवढा एक्सप्लेन करून देतो. हे तुमचं व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड आहे, सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे, तर हा तुमचा व्हॉल्यूम ऑफ पॅरालोपाइपेड म्हणजेच इथं पॅरालोपाइपेड क्रिएट करायचा. ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे म्हणजेच बघा, हा तुमचा ओए जो आहे तो ए बार म्हणून दाखवलेला आहे. ठीक आहे, बेसला आहे तो बी बार आणि सी बार आहे, लक्षात घ्या. ए बार सी बार आणि हे बी बार दाखवायचे आणि करस्पॉन्डिंग तुम्ही काय करणार आहे, त्याचा पॅरालोपाइपेड बनवायचा आहे. आणि पॅरालोपाइपेड बनवल्यानंतर ए मधून परपेंडिक्युलर टाकायचा एपी, लक्षात घ्या. ए मधून परपेंडिक्युलर टाकायचा एबी, ती तुमची हाईट आहे आणि ती हाईट आपल्याला लागणार आहे विद्यार्थी मित्र. इथं लिहिलंय बघा, एपी इज इक्वल टू, त्या एपीलाच तुम्ही स्केलर प्रोजेक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, स्केलर प्रोजेक्शन, लक्षात ठेवा. ओके, तर एक बघा, हा तुमचा बी बार आणि सी बार असेल तर हे बेसला आहेत तुमचे. बेसला म्हणजेच ह्या प्लेनमध्ये तुमचे 2 वेक्टर आहेत. प्लेनमध्ये जर इथं 2 वेक्टर असतील तर त्याला परपेंडिक्युलर क्रॉस प्रोडक्ट असतो तुमचा. काय असतो, क्रॉस प्रोडक्ट. ही तुमची डेफिनेशन आहे वेक्टर प्रोडक्टमध्ये, लक्षात घ्या. प्लेन म्हणजे एखादी साधी वहीचा पुट्टा जरी घेतला तर ते प्लेन असेल, तिथं जर 2 वेक्टर ठेवले आणि त्याला जर फिरवला तर तुमचा रिझल्टंट मिळणार आहे, दॅट इज वेक्टर प्रोडक्ट अँड दॅट इज बी बार क्रॉस सी बार. बघा, हा तुमचा बी बार आहे, हा तुमचा बी बार झाला, हा झाला सी बार. हे प्लेनमध्ये आहेत, त्यांचं क्रॉस इथं बरोबर परपेंडिक्युलर असते, लक्षात ठेवा. तर हा झाला तुमचा बी बार क्रॉस सी बार. आता हा ए बारचं प्रोजेक्शन घ्यायचं आहे. बघा, ह्या ए बारचं प्रोजेक्शन घेतलंय, त्याला एपी म्हटलंय. ठीक आहे, एपी म्हटलंय. आणि एपी जो फाइंड आउट केलाय तो कसा फाइंड आउट केलाय बघा, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. क्लिअर. तर स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार, हा जो बेस तुमचा जो आहे तो बेस तुमचा बी बार आणि सी बार न बनलेला आहे. तर ह्या ए बारचं स्केलर प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन म्हणजे ए पॉइंट मधून परपेंडिक्युलर टाकायचा बेसवर, की जी बेस तुमची बनलेली आहे बी बार आणि सी बार वेक्टर मिळून. ओके, तर हा तुमचा जो आहे तो एपी जो आहे त्या एपीला तुम्ही म्हणणार आहे स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार. ए बार म्हणजे हा झाला ए बार. ठीक आहे, ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार आणि त्याचा फॉर्म्युला असतो बघा,
फॉर्म्युला तुमचा तयार होतोय, दॅट इज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. तसा ओरिजिनल फॉर्म्युला इथं दिलाय बघा. म्हणजे कोणत्याही दोन वेक्टरमध्ये जर स्केलर प्रोजेक्शन ऑफ पी बार आणि क्यू बार असेल तर एक लक्षात ठेवा, त्या दोन वेक्टरचं इथं डॉट प्रोडक्ट घ्यायचं असतंय आणि डिवाइड बाय क्यू बारचं मॅग्निट्यूड. ऑनच्या पुढं जो असतो तो इथं असतोय, लक्षात घ्या. त्याचं मॅग्निट्यूड इथं तुम्हाला घ्यायचं असतंय. पी बार ऑन क्यू बार म्हटला तर ह्याचं मॅग्निट्यूड डिव्हिजनला येणार आहे, वरती तुमचं डॉट प्रोडक्ट असेल. जर क्यू बार ऑन पी बार म्हटला तर मग खाली पी बार येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. तर पी बार डॉट क्यू बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार. तसं आपला पी म्हणजे इथं तुमचा ए बार आहे आणि क्यू म्हणजे इथं आपला काय आहे, बी बार क्रॉस सी बार आहे. असे हे दोन वेक्टर आहेत. ह्याचा प्रोजेक्शन तुम्ही ह्या बी बार क्रॉस सी बार वर घेणार आहे, म्हणजेच ह्या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेणार, म्हणजेच ए बार डॉट बी बार क्रॉस सी अपॉन त्याचं मॅग्निट्यूड घेणार. क्यू बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच हा तुम्ही क्यू पकडलेला आहे आता, त्यामुळे इथं मॅग्निट्यूड तयार होणार. तर हे एपी असं फाइंड आउट केलंय बाय स्केलर प्रोजेक्शनच्या डेफिनेशनवरून. ठीक आहे. ओके. आता एरिया व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे फायनल आन्सरमध्ये. तर व्हॉल्यूम जर फाइंड आउट करायचं असेल तर एक लक्षात ठेवा, हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे, दॅट इज एरिया ऑफ ए पॅरोग्राम ओबीडीसी. बघा इथं डायग्राममध्ये ओबीडीसी बेस. बेस म्हणजे तुमचा पॅरोग्राम आहे तर त्याचा एरिया आहे आणि इनटू हाईट. हाईट तुमची एपी झाली. ठीक आहे. एरिया ऑफ ए बेस इनटू हाईट दॅट गिव्स व्हॉल्यूम. ओके. तर हे तर तुमचा एरिया ऑफ ए बेस लक्षात ठेवा आणि हे तुमचं हाईट. आणि तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ ए पॅराग्राम जो असतो तो काय असतो, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. हे जे तुमच्या ॲडजस्टंट साईड आहेत, एक तुमची बी बार आहे आणि दुसरी तुमची सी बार आहे, त्याचा क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड घ्यायचं, ते तुम्हाला एरिया देतंय. ह्या बेसचं एरिया देतंय, लक्षात घ्या. ह्या बेसचा एरिया देतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हाईट म्हणजे तुमची एपी घेणार आहे. तर इथं बघा मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार हे झालं तुमचं एरिया ऑफ ए पॅराग्राम ओबीडीसी. ठीक आहे. हा बी बार आणि सी बारमुळे बेस बनलेला आहे, त्यांचं क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड घ्यायचं म्हणजेच तुम्हाला एरिया मिळतो. सो देअर फोर व्हॉल्यूम ऑफ पॅरोपायपेड इज इक्वल टू, ह्या एरिया ऑफ ए पॅराग्रामचा फॉर्म्युला इथं लिहिला आहे, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार इथं लिहिला आहे बघा तो. आणि दुसरं म्हणजे इनटू तुमचा काय होणार आहे, हाईट एपी. हाईट एपी म्हणजे स्केलर प्रोजेक्शन. ठीक आहे. हा मेन बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. बेसचा एरिया घ्यायचा, दॅट इज पॅरोग्रामचा एरिया, आणि हाईट एपी घ्यायचं. हाईट एपी घेणार म्हणजे स्केलर प्रोजेक्शन घेणार आणि ते इथं घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आता बघा हा बी बार क्रॉस सी बार आणि हा बी बार क्रॉस सी बार मॅग्निट्यूड हा तुमचा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि कॅन्सल होऊन तुमचा ए बार डॉट बी बार क्रॉस सी राहणार आहे. आणि हे म्हणजेच तुमचं काय असतंय, बॉक्स प्रोडक्ट असतंय, लक्षात ठेवा. ह्यालाच तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट सुद्धा म्हणता. मगाशी पण आपण म्हटलं होतं की व्हॉल्यूम ऑफ पॅरलपायपेड म्हणजेच तुमचा काय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, म्हणजेच ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच तुमचा ए बार बी बार सी बार बॉक्स प्रोडक्टला तुम्ही म्हणणार आहे. आणि ह्याचंच हे एक्झाम्पल दिलंय बघा पुढं. तर हेन्स फाइंड द व्हॉल्यूम ऑफ. आता हेन्स फाइंड म्हटल्यावर हे तीन वेक्टर तुम्हाला दिलेले आहेत, आय प्लस जे, जे प्लस के, के प्लस आय. ठीक आहे. तर हे दोन्ही म्हणजे एक थेरम 3 मार्कासाठी असणार आणि प्रॉब्लेम तुमचा 1 मार्कासाठी, असे तुमचे 4 मार्क मिळणार, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि डायरेक्ट थेरमच 4 मार्काला भेटला तर लईच भारी. ठीक आहे. तुम्हाला बोनस पॉईंट होईल तो. ठीक आहे. तर दिस इज आय प्लस जे, जे प्लस के, के असे 3 वेक्टर आहेत. 3 वेक्टरचे तिन्ही तुम्हाला माहित आहेत आय जे केचे क्वेश्चन इथं लिहायचे आहेत, दॅट इज 1 1 0. नंतर इथं आता तुम्हाला माहितच आहे बघा आय जे आहे म्हणजे 1 आहे, 1 आहे. इथं के नाही आहे पहिल्या वेक्टरचा, पहिल्या ए बारचा के नाही आहे म्हणून इथं 0 लिहिला. दुसरा बी बार व्यवस्थित घ्यायचं, लक्षात घ्या. इथं आय नाही आहे म्हणजे इथं 0 आला, इथं तुमचा 1 1 आला. बघा सी बार जो आहे त्याच्यात के आणि आय आहे, मधला पहिल्यांदा आणि के दिलाय त्यानं. बघा पहिल्यांदाच आय असतो असं नाही, फिरवून बी विचारतात, लक्षात घ्या. पहिला के दिलाय, नंतर आय दिलाय, शेवटी आय दिलाय. जनरली वेक्टर म्हटलं की आय जे केच्या फॉर्ममध्ये पहिला आय असतो, नंतर जे असतो, नंतर के असतो. तर यानं के दिलाय, नंतर आय दिलाय. तर केचा क्वेश्चन पहिला लिहा 1 आणि नंतर मग केचा क्वेश्चन म्हणजे तुम्ही इथं लिहिणार, तिसऱ्या कॉलममध्ये लिहिणार. आणि आयचा क्वेश्चन 1 इथं लिहिणार आणि मधला जे नाही त्यामुळे इथं 0 लिहिणार. हा डिटरमिनंट सॉल्व्ह करा, तुमचं व्हॉल्यूम येऊन जाईल, दॅट इज 2 क्युबिक युनिट. ओके. सो दिस इज अबाउट व्हॉल्यूम ऑफ पॅरलपायपेड. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये बघा टेट्राहेड्रॉन, परत मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. एकच फरक आहे, मगाशी टेट्राहेड्रॉन करताना तुम्हाला 3 वेक्टर ऑलरेडी दिले होते, आता इथं वेक्टर तयार करावे लागणार आहेत. इथं तुम्हाला विद्यार्थी मित्र पॉईंट दिल्यात बघा. ए पॉईंट दिलाय, बी पॉईंट दिलाय, सी पॉईंट दिलाय, डी पॉईंट दिलाय आणि तुम्हाला विचारलंय व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. मगाशी डायरेक्ट तुम्हाला एजेस दिले होते, टेट्राहेड्रॉनचे एजेस वेक्टर्स देऊन टाकले होते. आता वेक्टर तुम्हाला तयार करावे लागणार आणि ते वेक्टर तुमचे इथं बघा. पहिला वेक्टर जो आहे तो तुम्ही तयार करणार आहे, दॅट इज ए बी बार, कारण 4 पॉईंट आहेत.
0.4 याचा अर्थ तुम्हाला 3 वेक्टर तयार करावं लागतात आणि त्या 3 वेक्टरमध्ये ए पॉइंट कॉमन ठेवायचा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. तर ए बी बार, देन ए सी बार आणि देन व्हॉट ए डी बार. आणि तुम्हाला माहित आहे 2 पॉईंट माहित असेल तर तुम्हाला वेक्टर कसा मिळवायचा, तर दुसऱ्या पॉईंटमधनं पहिल्या पॉईंट काय करायचा, मायनस करायचा आहे. याचा अर्थ ए बी बार जर पाहिजे असेल तर बी मधनं ए मायनस करणार आणि मायनस करून त्यानं आय जे केनं काय करणार, मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. तर हे पॉईंट तुमचे आय जे केच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. बघा इथं लिहिलाय ए बार लिहिलाय, बी बार लिहिलाय, सी बार लिहिलाय, डी बार लिहिलाय आणि नंतर मग बी बार मायनस ए बार इथं डिटेलमध्ये केलंय बघा. ठीक आहे. आणि फायनली तुमचा 4i मायनस 4j मायनस 2k तयार झाला. तसंच ए सी बार घ्या, तसंच ए डी बार घ्या आणि त्याच्यानंतर मग व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला येणार, दॅट इज 1/6. इथं बदल झाला फक्त, दॅट इज ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार. आणि नंतर मग ए बी बारचे क्वेश्चन इथं लिहायचे आहेत पहिल्या रो मध्ये, नंतर ए सी बारचे लिहायचे आहेत ते दुसऱ्या रो मध्ये लिहायचे आहेत, नंतर ए डी बारचे तिसऱ्या रो मध्ये लिहायचे आहेत आणि मग हे तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. बदल लक्षात आला. एकच व्हेरिएशन जो बदल केलेला आहे तो म्हणजे मगाशी 3 डायरेक्ट वेक्टर दिले होते, आता मात्र वेक्टर बनवावे लागले, दॅट इज ए बी बार, ए सी बार अँड ए डी बार. आणि नंतर हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला, दॅट इज 1/6 ऑफ ए बी बार, ए सी बार, ए डी बार. याचा अर्थ पहिला रो ए बी बारचे क्वेश्चन, दुसरा रो ए सी बारचे संगणक, तिसरा रो ए डी बार. टेट्राहेड्रॉन असल्यामुळे अलीकडे सांगितलंय 1/6 लिहायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. आता नेक्स्ट जो आहे तो नेक्स्ट पार्ट बघा. थेरम एक आता फायनल एक पॉईंट राहिलेला आहे तो तेवढा कंप्लीट करतो बघा. दॅट इज प्रूव्ह दॅट द व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन. थेरम म्हणजे मगाशी आपण प्रॉब्लेम बघितला, सम बघितला, आता थेरम सोबत प्रॉब्लेम पण दिला याच्यामध्ये. काय दिलाय प्रॉब्लेम म्हणजे 4 मार्कासाठी आहे, लक्षात ठेवा. मार्च 23ला पडलेला आहे. तर हा सुद्धा थेरम तसंच आहे. हे तुम्हाला व्हॉल्यूम मिळवायचा आहे. व्हॉल्यूम म्हणजे अगेन तुमचा एरिया ऑफ ए बेस इंटू हाईट असणार आहे, लक्षात घ्या. एरिया ऑफ ए बेस आणि हाईट. तर याच्यामध्ये बघा हा टेट्राहेड्रॉन दाखवलेला आहे. टेट्राहेड्रॉन तुमचा जो तयार झालाय ओ ए बी सी हा तुमचा टेट्राहेड्रॉन आहे. प्रिझम एकमेकाला जोडल्यात बघा ते ट्रँग्युलर प्रिझम. तर हा झाला तुमचा टेट्राहेड्रॉन. तर याच्यामध्ये बी बार दाखवलाय, ए बार दाखवलाय, ठीक आहे. नंतर सी बार दाखवलाय. बेसला तुमचा बी बार आणि सी बार आहे. याचा अर्थ ह्याला परपेंडिक्युलर जो येणार तो तुमचा येणार आहे बी बार क्रॉस सी बार. बघा हा तुमचा बी बार आहे, हा तुमचा सी बार आहे. तर ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट जर घेतलं तर तो परपेंडिक्युलर असणार आहे बाय डेफिनेशन ऑफ ए क्रॉस प्रोडक्ट. आणि नंतर हे एपी प्रोजेक्शन टाकलंय बघा. ए पॉईंट मधून खाली बेसला परपेंडिक्युलर टाकलाय. तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन फिक्स असतो, लक्षात ठेवा. दॅट व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/3 एरिया ऑफ ए ट्रायंगल ओसीबी. म्हणजे हा बेसचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया घ्यायचा आहे आणि हाईट काय घ्यायचा आहे, ईपी घ्यायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इथं 1/3 आलाय, अलीकडं काय आलाय 1/3 न इंटू करायचा आहे एरिया ऑफ ए ट्रायंगल ओसीबी आणि इंटू हाईट व्हॉट एपी. आता एपी तुम्हाला मगासारखं सांगितलंय स्केलर प्रोजेक्शन घ्यायचं आहे. बघा इथं स्केलर प्रोजेक्शन एपी जे आहे ते तुम्ही घेणार आहे ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. मगाच आहे ते बघा. हा तुमचा ए बार आहे त्याचं प्रोजेक्शन खाली घ्यायचं आहे, दॅट इज बी बार ऑन सी बार वर. मगासारखं जसं पॅरोपायपेट घेतलाय तसं घ्यायचं आहे आणि ते तुमचा आन्सर ए बार डॉट बी बार क्रॉस सी डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बाय दिस डेफिनेशन. हे ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आणि नंतर एरिया ऑफ ए ओसीबी इज इक्वल टू हा तुम्हाला ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट असतो, पण वेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला असावा लागतो, दॅट इज 1/2 बी बार क्रॉस सी बार. याचा अर्थ ट्रायंगलच्या ज्या 2 साइड्स आहेत त्यांचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आणि त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं. ट्रायंगल बघा हा ट्रायंगुलर बेस जो आहे त्या बेसमध्ये बी बार आणि सी बार ह्या ट्रायंगलच्या ॲडजस्टंट साइड आहेत, त्यांच्यातलं क्रॉस प्रोडक्ट घेऊन त्याचं काय घ्यायचं, मॅग्निट्यूड घ्यायचं. लक्षात घ्या. कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट येतं बघा, क्रॉस प्रोडक्ट हे तुमचं जे येतं ते तुमचं आयजेके मध्ये येत असतंय. लक्षात घ्या कशामध्ये येत असतंय, आयजेके मध्ये. ठीक आहे. आयजेके असे वेक्टरमध्ये तुमचं असतंय आणि नंतर तुम्ही मॅग्निट्यूड घेताय. याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ आय सहगुणक स्क्वेअर, नंतर जे सहगुणक स्क्वेअर आणि काय लिहिणार आहे के सहगुणक स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. कधी पण कोणत्याही वेक्टरचं जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट पहिलं लक्षात ठेवायचं. मॅग्निट्यूड पाहिजे वेक्टरचं की स्क्वेअर रूट, काय येणार स्क्वेअर रूट. आय कोइफिशिएंट वर्ग, जे कोइफिशिएंट वर्ग, के कोइफिशिएंट वर्ग. क्लिअर. ओके. तर हा पॉईंट एक लक्षात ठेवा. आणि जर डॉट प्रोडक्ट असेल बघा, थोडक्यात बी क्रॉस सी हा आयजेके मध्ये असतो आणि डॉट प्रोडक्ट असेल तर ते व्हॅल्यू मध्ये येतं. लक्षात ठेवा व्हॅल्यू. तिथं आयजेके येत नाही. 10 येईल, 15 येईल, 21 येईल, 25 येईल. लक्षात घ्या. ए बार डॉट बी बार म्हणजे डॉट प्रोडक्ट तुम्हाला व्हॅल्यू देतं आणि क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला काय देतं, आयजेके मधला वेक्टर देतो. आणि तुम्हाला जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर मग त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं. म्हणजे 2 उभ्या लाईन्स बी बार क्रॉस सी बार तुम्हाला व्हॅल्यू देणार. कधी देणार, जेव्हा तुम्ही व्हर्टिकल लाईन्स म्हणजे तुम्ही मॅग्निट्यूड घेणार त्यावेळेस. आणि ते मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट ऑफ आय कोइफिशिएंट वर्ग प्लस जे कोइफिशिएंट वर्ग प्लस के कोइफिशिएंट वर्ग घेणार आहे. फिक्स म्हणजे फिक्स, लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. आता परत आला बघा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन 1/3
व्हॅल्यूज पुटअप करा, एरिया ऑफ OCB पुटअप करा, हाईट AP पुटअप करा. पुटअप केल्यानंतर परत तुमचे हे बी बार बघा, हा तुमचा बी बार क्रॉस सी बार आणि हा डिनॉमिनेटरचा जाणार इथला आणि इथला जाणार, म्हणजे राहिला तुमचा 1/6. बघा हे ट्रायंगलमध्ये 1 हाफ लिहिलं आहे, ट्रायंगलच्या एरियामधलं 1 हाफ आहे आणि हे बेसिक 1/3 आहे. तर 3 दुनी 6 झालं आणि इथं A बार डॉट B बार क्रॉस C राहिलं, म्हणजेच काय राहिलं, ABC राहिलं. ओके, आणि त्याच्यावरचाच हा प्रॉब्लेम दिलाय बघा, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हेन्स फाइंड म्हणजे हा थेरम प्रूफ करा आणि नंतर ह्याच थेरमचा यूज करून, म्हणजेच हाच फॉर्म्युला इथे यूज करून तुम्हाला फायनल क्वेश्चन सोडवायचा आहे आणि त्याचा आन्सर आलेला आहे 3/2. ओके, तर इथं ऑलरेडी आपण सॉल्व केलेलं आहे. हे वेक्टरचे क्वेश्चन घ्या, A बारचे 1 2 3, नंतर B बारचे घ्या आणि C बारचे घ्या. क्लिअर? तर अशा तऱ्हेनं हा तुमचा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आहे. शेवटचा जो दिलाय तो अगेन बघा, व्हॉल्यूम ऑफ पॅरोपायपेड मार्च 24ला पडलेला आहे. ऑलरेडी हा सम झालेला आहे, पण तुम्हाला 3 वेक्टर दिले होते, आता 4 पॉईंट दिलेत बघा परत. म्हणजे बदल काय केलाय बघा, 4 पॉईंट. A दिलाय, B दिलाय, C दिलाय, D दिलाय. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही 3 वेक्टर फाइंड आउट करणार. तर ते 3 वेक्टर म्हणजेच एक AB बार येणार, दुसरा येणार आहे AC बार, तिसरा येणार आहे AD बार. कसे फाइंड आउट करायचे आहेत हे सगळं आता एक्सप्लेन केलेलं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला जातो, व्हॉल्यूम ऑफ पॅरोपायपेड इज इक्वल टू AB बार, AC बार, AD बार. पहिल्यांदा AB बारचे क्वेश्चन इथे लिहायचे आहेत बघा. AB बार तुम्हाला मिळाला आहे -5 आहे, -2K. तर -5 0 आणि -2, कारण इथं जे नाही आहे त्यामुळं -5 0 आणि -2 हा झाला पहिला रो. दुसरा AC बारचे क्वेश्चन लिहा, दॅट इज 3J - K, म्हणजे इथं आय नाही, याचा अर्थ 0 3 आणि -1 हा दुसरा झाला बघा. आणि तिसरा AD बार जो आहे त्याच्यात IJKचे क्वेश्चन -3 -5 3 आणि 5 लिहिलेले आहेत आणि हा डिटरमिनंट सॉल्व करा. आता हा व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड आहे, त्यामुळं सरळ तुमचा बॉक्स प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजेच डिटरमिनंट घ्यायचा आहे. आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू आलेली आहे -120 आले. पण एक लक्षात ठेवा, व्हॉल्यूम कधी निगेटिव्ह नसतं, म्हणून फायनली काय लिहायचं आहे, त्याला +120 लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, +20. जरी इथं मायनस आला तरी तुम्ही फायनली काय लिहा, प्लस लिहा. मग तो व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपेड असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन असेल. क्लिअर? ओके, तर अशा तऱ्हेनं हे तुमचं वेक्टर जो पार्ट आहे, ठीक आहे, वेटेज भरपूर आहे आणि सम इझी आहेत. कमी टायमात जास्त स्कोअर करण्याचा हा टॉपिक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पटकन तुम्हाला 10 ते 12 मार्क अगदी आरामात मिळून जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुमचे प्रिव्हियस इयर बोर्डचे सगळे आपण मोस्ट फोकस्ड क्वेश्चन पाहिलेले आहेत. ठीक आहे, तर अशाच टाईपचे तुम्हाला जर प्रिव्हियस बोर्डचे जर क्वेश्चन विथ सोल्युशन जर PDF पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF मिळेल. असे प्रत्येक पहिल्यापासून आपण जे टॉपिक घेतले, मॅथमॅटिकल लॉजिकपासून सगळ्या पार्ट 1चे जे टॉपिक घेतलेले आहेत त्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF विथ सोल्युशन, क्वेश्चन विथ सोल्युशन अवेलेबल होतील विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर अशाच प्रकारे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही अभिनव सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. Thanks a lot, dear students. Thank you.